पतितानां वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी राष्ट्रपतिशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री राधा गोविंद की जय, श्री चैतन्य महाप्रभु की जय, ग्रंथराज भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय, गुरु महाराज की जय, समस्त भक्तवृंद की जय। हरे कृष्णा। सर्वांचं प्ले इस्कॉन मंगळूरच्या वतीने आजच्या या 9व्या दिवशी आपल्या 9व्या अध्यायासाठी हार्दिक हार्दिक स्वागत। हो माताजी, खूप खूप धन्यवाद। हरे कृष्णा। तर आपण आता जे आहे ते 9वा अध्याय आहे त्याचा अभ्यास आपण सुरू करूया। तर आपण जो आहे या अध्यायाचं सर्वात प्रथम नाव समजून घेऊया। तर या अध्यायाचं नाव काय आहे तर राजविद्या राजगुह्य योग असं नाव आहे। मग आता याचा अर्थ काय, परम गोपनीय ज्ञान असा अर्थ होतो। म्हणजे काय तर ते आपण सगळं समजून घेणार आहोत। म्हणजे काय की विद्यांचा राजा सर्वात असं ज्ञान आपण, म्हणजे तो फळांचा राजा म्हणजे कोण आहे, आंबा। तसं विद्यामधली राजा असलेली ही विद्या म्हणजे अशी महान कला भगवानांची जे आहे ते कृपा संपादन करण्याचं हे सगळं ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान। आता राज म्हणजे काय, गुह्य योग म्हणजे असं परम गोपनीय असं जे आहे तर ते ज्ञान आपण समजून घेणार आहोत। मग आता परम म्हणजे या शब्दाचा अर्थ होतो सर्वश्रेष्ठ। आता सर्वश्रेष्ठ गोपनीय ज्ञान की ज्याद्वारे आपण भगवान यांच्याशी आपला संबंध प्रस्थापित करू शकतो, अशी विद्या कुठली आहे तर ते सगळं रहस्य म्हणजे आपण जाणून घेणार आहोत। जसं आपण आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आपलं सगळं गुपित सांगतो की नाही, आपली रहस्य सांगतो, म्हणजे एकदम खूप अगदी म्हणजे संवेदनशील गोष्टी सुद्धा आपण सांगतो जवळच्याशी अगदी जे असतात ते त्यांच्याशी हो ना। तसंच अर्जुन जे आहेत त्यांना भगवान श्रीकृष्ण त्यांचे सखा आहेत, मित्र आहेत ना, आणि म्हणून ते सगळं असं परम गोपनीय म्हणजे सर्वश्रेष्ठ गोपनीय म्हणजे असं परम रहस्य सगळं सांगणार आहेत। तसं आपण शाळा कॉलेजात आपण जेव्हा शिकत होतो तेव्हा आपले एकदम जवळचे मित्रमैत्रिणी त्यांना आपण आपलं एकदम टॉप सिक्रेट सांगतो की नाही, शेअर करायचं ना, तसंच आहे अगदी। तर श्रीकृष्ण जे आहेत ते आता जे आहे त्याचं परम गोपनीय ज्ञान जे आहे ते अर्जुनाकडे इकडे सगळं म्हणजे त्याला सांगणार आहेत। त्याच्यासमोर सगळं त्या परम गोपनीय ज्ञान म्हणजे सर्वश्रेष्ठ असं गोपनीय ज्ञान जे आहे ते भक्ती मार्गावरती एखादा साधक किंवा भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो तर त्यावेळेला जे असतं तर ते सगळं उलगडणार आहे। मग पुढे जाऊ आपण पुढची स्लाइड घेऊया। आपण श्री राधा गोविंद यांच्या चरणी वंदन करूया आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण पुढे जाऊ। पुढच्या स्लाइड वर कृष्ण कृपा मूर्ती ऐसी भक्ती वेदांत श्रील प्रभुपाद यांच्या चरणी वंदन करून कृतज्ञता व्यक्त करू आणि आपण पुढे जाऊ। पुढची स्लाइड घेऊ। आता इथे नरसिंह भगवान जे आहेत तर हे जे आहेत तर आपण कलियुगामध्ये भगवान कृष्ण त्यानंतर श्रीराम नरसिंह यांची उपासना म्हणजे करावी। आता नरसिंह भगवान जे आहेत कसे विघ्न विनाशक आहेत आणि आपण जे गणेशांची उपासना करतो आपण सगळे गणेश मूर्तीचं आगमन होतं, दरवर्षी गणेश उत्सव साजरा करतो की नाही। मग गणेश भगवान जे आहेत म्हणजे गणेश जे आहेत तर ते भगवान नरसिंह देव जे आहेत तर नरसिंह भगवान म्हणजे त्यांचे उत्तम असे शिष्य आहेत, म्हणजे विघ्न विनाशक असे भगवान आहेत। मग आता गणेशजींना जे शक्ती दिलेत ते कोणी दिलेत, नरसिंह भगवान यांनी। त्यांची नरसिंह भगवान यांची जी आहे ते आपण आराधना केली, नरसिंह भगवान प्रार्थना केली तर आपल्या भक्तिमय जीवनातल्याच काय तर आपल्या भौतिक जीवनातल्या पण अडचणी दूर येतात। जेव्हा जेव्हा भक्तांना अडथळे असतात म्हणजे संकट येतात तेव्हा नरसिंह भगवान यांचा मंत्र
म्हणजे मंत्रोच्चारण करणं, नरसिंह भगवानांची आरती म्हणणं, अशा पद्धतीने आपण भाग घेण्याचा आपल्याला त्याचा लाभ होतो. नरसिंह भगवान तसेच विघ्न विनाशक आहे आणि त्यांचे शिष्य जे आहेत ते गणेशजी आहेत. म्हणजे गणेशजींची दृष्टी जी असते ते नरसिंह भगवान यांच्या चरण कमलावरती सदैव असते पहा. आणि मग त्यांनी शिष्याला आपल्या सगळ्या शक्ती दिलेल्या आहेत. तर हा भाग आपण लक्षात घेऊ. म्हणजे असे उच्च कोटीचे वैष्णव जे आहेत ते गणेशजी आहेत आणि त्यांचे शिष्य जे आहेत म्हणजे त्यांचे शिष्य आहेत नरसिंह भगवान यांचे. नरसिंह भगवान यांची आपल्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी आरती यासाठी गायली जाते. कलियुगामध्ये म्हणजे नरसिंह भगवान जे आहेत ते कसे विघ्न विनाशक असल्यामुळे मग आपल्यावरची जी संकट किंवा जे काही आपल्याला भक्ती साधण्यात अडथळे आहेत तर हे सगळे दूर होण्यासाठी आपण नरसिंह भगवान यांना प्रार्थना करायची. आणि त्यामुळे आपण नरसिंह भगवान यांना प्रार्थना त्यांची आरती आपण म्हणावी. इस्कॉनच्या मंदिरामध्ये रोज म्हणजे केली जाते आरती, आपण घरातही करावी. तर असं सुंदर नरसिंह भगवान यांचं हे रूप आहे पहा. उग्र नरसिंह जे आहेत तर त्यांचं हे रूप आहे. हे मायापूर म्हणून जे धाम आहे तर तिथं खूप सुंदर असे नरसिंह भगवान आहेत आणि त्यांची आरती किंवा त्यांचं रूप हे खूप बघण्यासारखं आहे पहा. अहोबिलम जिथे नरसिंह भगवान जे आहेत तर म्हणजे जिथे हिरण्यकश्यपूचा म्हणजे महाल होता तर त्या ठिकाण अहोबिलम तिथे अजूनही त्याची एक भिंत शिल्लक आहे. खूप उंच असं सुळका आहे पण तिथे म्हणजे जिथे त्याचा वध करण्यात आला भगवान यांच्याकडून तर अशा ठिकाणी जसे अनेक नरसिंह भगवानांचे जे आहेत तर जिथे नरसिंह भगवान आहेत अशी तीर्थस्थान आहेत. मग त्यापैकी अहोबिलम एक आहे आणि मायापूरला हे जे चित्र आहे ते मायापूरला प्राणप्रतिष्ठा केलेले उग्र नरसिंह आहेत तर त्यांचे हे जे आहे तर ते जे चित्र आहे त्यांच्या चरणी आपण वंदन करूया आणि त्यांचे आशीर्वाद घेऊया. म्हणजे त्यांच्याविषयीचा खूप छान मंत्र असं म्हटला जातो तर तो आपण नेहमी स्मरण करावा. नरसिंह आरती पण आपण म्हणावी. मी ते सगळं पाठवेन बुकला. आता पुढे जाऊ. आपण पहिल्या श्लोकावर येऊ. हा आणि आपण नरसिंह भगवान यांनाच का सांगायचं तर नरसिंह भगवान आहेत ना या रूपामध्येच ते अशा अनिष्ट म्हणजे असे जे असुर आहेत त्यांचा वध करण्यासाठी त्यावर आपले अडथळे म्हणजे भगवानांना आवडतं म्हणजे वीररसामध्ये अशा पद्धतीने युद्ध करायला त्रास देणाऱ्या असे गोष्टी आहेत अडथळे आहेत ते दूर करायला म्हणून नरसिंह भगवान आपण प्रार्थना म्हणजे हे रूप जे आहे ना भगवान यांचं विघ्न विनाशक आहे म्हणून त्या रूपाला आपण अशी प्रार्थना करावी. जपात अडथळे आले सेवेत अडथळे आले लगेच नरसिंह भगवानना इस्कॉनचे भक्त आहेत ते प्रार्थना करतात म्हणजे आपणही करावी. म्हणजे मी एक उदाहरण दिलं कशा पद्धतीने नरसिंह भगवानांना प्रार्थना करतात. आता जे आपण पहिल्या श्लोकावरती येऊ तर आता पहिल्या श्लोकाचा जो अर्थ आहे तो काय आहे तर श्री भगवान म्हणाले की हे अर्जुना तू माझं कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परम गुप्त ज्ञान तथा त्यांच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो आणि हे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील. म्हणजे काय की भगवान जो आहे तर यांचा अर्जुन काही मत्सर करत नाही कारण अर्जुन त्यांचा काय आहे मित्र आहे सखा आहे. आणि त्यामुळे कसं आहे की भगवान त्याला म्हणतात की तू माझं मत्सर करत नाही तुला मी हे सगळं जे ज्ञान आहे ते सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे आणि कसं आहे अनुभूतीचं म्हणजे काय ते अनुभवाच्या स्तरावर म्हणजे आत्मसाक्षात्कार जेव्हा होतं तेव्हा आपल्याला वेगवेगळे अनुभूत येतात त्या स्तरावरचं हे दिव्य ज्ञान आहे कुणाविषयीचं भगवान यांच्याविषयीचं. मग हे जाणलंस की तू सगळ्या भौतिक अस्तित्वातल्या दुःखातून म्हणजे भौतिक अस्तित्व कशामुळे आपल्याला एक शरीर मिळाले आपल्या प्रारब्ध कर्मानुसार गतजन्मीच्या ते जे अस्तित्व आहे आपलं भौतिक शरीर नंतर त्याच्या सगळ्या दुःखातून म्हणजे त्यामुळे आपण विविध तापांना सामोरं जायला लागतो आणि 3 गुणांच्या प्रभावाखाली या भौतिक प्रकृतीमध्ये कार्य करतो. मग या सगळ्यातून आपली जी आहे ती मुक्ती होईल पहा. आता आपण समजून घेऊ की जितक्या म्हणजे आपण अधिक भगवत कथा श्रवण करतो तितक्या अधिक आपण जे आहे ते भक्ती मार्गावरती दृढ होतो. म्हणजे भगवानांचे इतके उपदेश शक्तिशाली आहेत की भगवानांच्या सत्संगामध्ये म्हणजे भक्तांच्या सत्संगामध्ये भगवान यांच्याविषयीची कथा जेव्हा आपण ऐकतो ना तर त्यावेळेला म्हणजे त्या शक्तीचा म्हणजे भगवानांच्या कथेविषयीचा भक्तांच्या सत्संगामध्ये आपल्याला खरा प्रत्यय येऊ शकतो. इतकं ते आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर उन्नत करणारं ज्ञान आहे. मग असं उगाच सांसारिक पांडित्य मिरवणाऱ्या आणि शुष्क तर्क करणाऱ्या लोकांकडून आपण असं जर ज्ञान घेतलं तर आपल्याला ह्या प्रत्यय नाही येणार. आणि यासाठी आपण भक्तांच्याच संघामध्ये जाऊन हा अनुभव घ्यावा. भक्त कसे असतात सदैव भगवत सेवेमध्ये असतात आणि त्यामुळं ते अत्यंत प्रामाणिकपणे भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करत असतात आणि म्हणून भगवान अशा भक्तांनाच कृष्ण भक्तीचं विज्ञान आणि ते दिव्य ज्ञान त्यांच्या हृदयामध्ये प्रकट करत असतात. आपण
अशा भक्तांचा संग करायचा प्रयत्न करावा. तर आपण आध्यात्मिक साक्षात्काराच्या स्तरावर प्रगती करू शकतो. मग अर्जुन जो आहे तो म्हणजे त्यांनी आपल्या सामर्थ्यशाली सेवेमध्ये अधिक अधिक उन्नती करावी यासाठी त्याला प्रेरणा देण्यासाठी आतापर्यंत भगवान यांनी जे सांगितले त्यापेक्षा आता गोपनीय ज्ञान जे आहे ते भगवान आपल्याला सांगणार आहे. मग आता भगवद्गीतेचा पहिला अध्याय म्हणजे फक्त पार्श्वभूमी आहे सगळ्या भगवद्गीतेच्या अध्यायांची किंवा जी युद्धजन्य परिस्थिती आणि काय परिस्थिती बनली होती त्याची. मग आता दुसरा आणि जो तिसरा अध्याय आहे तर त्या ज्ञानाला गुह्य ज्ञान म्हणायचं. गुह्य म्हणजे गोपनीय. मग आता 7व्या-8व्या अध्यायामध्ये भक्ती मार्गाविषयी चर्चा आहे. मग त्याला म्हणायचं म्हणजे की असं जे ज्ञान आहे तर ते काय करतं एखाद्या व्यक्तीला कृष्ण भावनेमध्ये उन्नत करतं किंवा कृष्ण भावनेमध्ये दृढता देतं. म्हणून त्याला म्हणायचं गुह्यतर ज्ञान. आणि 9वा अध्याय म्हणजे काय तर शुद्ध भक्ती सेवा किंवा त्याला म्हणायचं विशुद्ध. अत्यंत शुद्ध जे असतं ना त्याला विशुद्ध म्हणजे वि हा प्रत्यय जोडतात आणि विशुद्ध म्हणजे अत्यंत खूप म्हणजे खूप शुद्ध म्हणजे अगदी शुद्धतेचं सर्वोत्कृष्ट स्तर त्याला म्हणायचं. तर तेव्हा विशुद्ध हा शब्द वापरतात. तर विशुद्ध भक्ती सेवा जी आहे तर म्हणजे त्याच्याविषयीचं निरूपण आहे. म्हणजे या ज्ञानाला म्हणायचं परम गोपनीय ज्ञान. मग आता गुह्यतम ज्ञान प्राप्त केलेला व्यक्ती म्हणजे स्वाभाविकपणे काय होतो दिव्य स्तरावर जो आहे तो स्थित होतो. आणि मग असा जो व्यक्ती आहे तो भौतिक जगात जरी असला तरी भौतिक सगळे जे म्हणजे ताप आहेत त्रिविध ताप क्लेश आहेत त्यापासून त्याला त्रास नाही होत. तर तिथे राहून तो भगवत म्हणजे भगवानाची भक्तिमय प्रेममय सेवा करण्याची त्याची इच्छा असते पहा. म्हणजे तो जरी बद्ध दिसला आणि त्याच्या क्रियाभूती दिसल्या तरी तो मुक्त असतो का तर तो भगवान यांच्याशी त्याचा संबंध जो असतो तो दृढ बनलेला असतो. तो दिव्य स्तरावर स्थित झालेला असतो. 3 गुणांच्या पलीकडे गेलेला असतो. त्रिविध तापातून मुक्त झालेला असतो. आणि म्हणून कृष्ण भावनेत जर आपण उन्नती केली तर आपल्या म्हणजे भौतिक विकारांपासून हृदय शुद्ध होतं पहा. म्हणजे नवविध भक्ती त्याला जसं मी वर्णन केलं होतं. असे प्रल्हाद महाराज किंवा असे अनेक भक्त आहेत भगवान यांचे. अक्रूरजी कृष्णांचे जे काका आहेत. तर असे अनेक म्हणजे खूप जण आहेत भक्त. परीक्षित महाराज ऋषी महाराज सगळे म्हणजे कितीतरी भक्त आहेत की जे सगळ्यांनीच म्हणजे नवविधा भक्ती केली. मग त्यापैकी म्हणजे नवविधा भक्तीमध्ये म्हणजे पहिल्याच सगळे श्रवण मग नंतर कीर्तन स्मरण मग त्यानंतर पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन म्हणजे अशा 9 भक्ती आहेत. ह्या सगळ्या प्रकारे आपण जर भक्ती केली तर आपल्या हृदयाची शुद्धी होऊ शकते पहा. मग आता इकडे जे आहे ते भगवान जे आहेत तर ते काय सांगतात अर्जुनाला की तू माझा मत्सर करत नाहीस. म्हणजे काय की भगवान यांचं भगवत्ता जाणली अर्जुनाने आणि म्हणून तो प्रश्न विचारतो सखा मित्र आहेत म्हणजे ह्या नात्याने तो जे आहे ते श्रीकृष्णांशी जोडला गेलाय. त्याचबरोबर म्हणजे ह्या रसामध्ये मग भगवान त्याला म्हणतात की तू माझा मत्सर करत नाहीस म्हणून मी तुला हे ज्ञान देतो. म्हणजे काय की आता जे स्वतःला उच्च स्तरावर उन्नत समजतात ते काय करतात तर भगवान त्यांच्यापेक्षा स्वतःला काहीतरी करता समजतात. कारण त्यांचं अज्ञान असतं त्यांना असं वाटत असतं की आपणच करता आहोत. आणि भगवान यांच्या विषयीचं जे अज्ञान असतं ना त्यामुळे हे जे विद्वान आहेत ते भगवद्गीतेवर भाष्य करतात. म्हणजे भगवान यांचं जे आहे ते म्हणजे परमश्रेष्ठत्व जाणत नाहीत. ते भगवान यांच्यावर कसं बरं लिहितील भगवान यांच्यावर कसं बरं लिहिता येईल त्यांना भगवान यांना न जाणता म्हणजे ते जाणत नसतात आपल्या तर्काने लिहित असतात. असं चुकीचं भाष्य होतं मग त्यांचं. असे लोक जे आहे तर ते श्रीकृष्णांचा एक प्रकारे मत्सरच करत असतात. श्रीकृष्णांचं भगवत तत्व ते मान्य करत नसतात आणि श्रीकृष्णावर लिहित असतात एखाद्या नाटकाचं कॅरेक्टर लिहितात त्यासारखं. मग अशा पद्धतीची भाष्य जी आहेत तर ती चुकीची ठरतात. भगवत भक्तांनी केलेलीच भाष्य म्हणून आपण वाचावी आणि लिहावी. म्हणजे जर कोणी श्रीकृष्णाचा द्वेष करीत असेल तर तो गीतेचं अचूक विश्लेषण पण करू शकणार नाही आणि श्रीकृष्णाचं परिपूर्ण ज्ञान पण त्याला मिळणार नाही. आणि श्रीकृष्णांना न जाणता त्यांच्या चरित्रावर जो कोणी लिहिल तर ते काही खरं असणार नाही. म्हणजे काय की अशा भाष्यकारांचं आपण लिखाण टाळलं पाहिजे. म्हणजे श्रीकृष्ण हेच म्हणजे काय आहेत दिव्य असे पुरुष आहेत सर्वश्रेष्ठ असे नियंत्रक आहेत आणि परम पुरुषोत्तम भगवान आहेत. हे जाणणारा जो मनुष्य आहे ना त्याच्याकडून भगवद्गीतेचं ज्ञान आपण घेतलं अभ्यासले तर आपल्याला लाभ होईल. म्हणून भगवान जे आहेत ते त्यांनी जे मत्सर करत नाहीत असे भगवान यांची सेवा करतात शुद्ध भावाने अशा भक्तांना भगवान ज्ञान देतात. त्यांच्यासमोर प्रकट होतात. जसं अर्जुन आहे साख्य भावामध्ये भगवान यांच्याशी जोडला गेला. भगवान यांची तो काय करतो म्हणजे भगवान यांच्यावर पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने म्हणजे भगवान यांच्याशी तो साख्य भावामध्ये जोडला गेलाय. मग असे जे आहेत की जे भगवान यांचा मत्सर करत नाहीत. मग अशा भक्तांना भगवान जे आहेत ते ज्ञान प्रदान करतात. म्हणून अर्जुनाला ते काय म्हणतात माझा मत्सर करत नाही त्यामुळे मी तुला हे सगळं ज्ञान देत आहे आणि तू माझा सखा आहे मित्र आहे जवळचे आहे म्हणून ते ज्ञान देतात. आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर येऊया. हा
आता इकडे आपण समजून घेऊया की हे सगळं हे ज्ञान आहे तर ह्याच्याविषयी काय सांगितलंय भगवानांनी. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्मम सुसुखम कर्तुम अव्ययम. तर आता इकडे समजून घेऊया की सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असं हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानाचा राजा आहे. अत्यंत पवित्र असे ज्ञान अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे धर्माचे परिपूर्णत्वही आहे. हे ज्ञान अविनाशी आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. आता इकडे समजून घेऊ आपण की भगवान जे आहेत ते काय म्हणतात, सर्व विद्यांचा राजा असलेलं म्हणजे हे ज्ञान म्हणजे राजविद्या. आता हे जे ज्ञान आहे तर हे ज्ञान आहे सर्व विद्यांचा राजा का म्हटले ते आपण समजून घेऊया. कारण त्या तर त्या काळामध्ये गौतम, कणाद, कपिल, याज्ञवल्क्य, नंतर शांडिल्य, वैश्वानर असे अनेक जे आहेत ते म्हणजे अनेक वेगवेगळ्या स्तरावरचं ज्ञान देणारे ऋषीमुनी किंवा तत्ववेत्ते होऊन गेले. मग आता वेदांत सूत्राची रचना करणारे व्यासमुनी आहेत. आणि मग आता इथे आपण लक्षात घेऊया की मग ह्या सगळ्या ज्ञानामध्ये म्हणजे जे आहे त्या सगळ्या ज्ञाना म्हणजे सर्वश्रेष्ठ म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा म्हणजे हे ज्ञान आहे. आणि म्हणजे हे जे ज्ञान आहे ते वेदांच्या ज्ञानाचं सार आहे किंवा या सगळ्या तत्वज्ञानाद्वारे जे ज्ञान प्राप्त होईल त्या सगळ्याचं पण सार आहे. म्हणजे आणि असं जे ज्ञान आहे हे सार म्हणजे तर ते दिव्य असं ज्ञान आहे. आणि असं गुह्य म्हणजे काय गोपनीय ज्ञान किंवा दिव्य ज्ञान म्हणजे काय तर आत्मा आणि शरीर यांच्यातला भेद जाणणं म्हणजे गुह्य ज्ञान जे आहे हे जेव्हा आपण घेतो म्हणजे असं जेव्हा आपण भेद जाणतो तर याची परिणती कशात व्हायला पाहिजे तर भक्तीमध्ये व्हायला पाहिजे. म्हणजेच काय भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये व्हायला पाहिजे. भक्ती म्हणजे काय भक्तिमय प्रेममय सेवा. या ज्ञानाचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन, या ज्ञानाचं आचरण, हे जे ज्ञान मिळवलं त्याचं हे दिव्य ज्ञान जे आहे तर आपण हे मिळवलं त्याचं आचरणाच्या स्तरावर ह्याला उतरवणं म्हणजेच काय तर भक्तिमय सेवा. तर त्याची परिणती अशा पद्धतीने व्हायला पाहिजे. मग बऱ्याच जणांना आपल्याला हे गुह्य ज्ञान नाहीये, आपण अज्ञानीच आहोत आणि आपण शिक्षण कसलं घेतो सगळं बाह्यातकारी शिक्षण घेतो. आपल्या उपजीविकेचं म्हणजे साधन ठरणार म्हणजे जे आहे साधन बनेल असं शिक्षण घेतो. म्हणजे उपजीविकेला आपल्याला उपयोगी पडेल असं शिक्षण घेतो. म्हणजे आपण कसं घेतो शिक्षण समाजशास्त्र, भौतिक शास्त्र, विज्ञान शास्त्र म्हणजे विज्ञान, रसायनशास्त्र, गणित, खगोल किंवा म्हणजे तांत्रिकी शिक्षण, इंजिनिअरिंग, मेडिकल असं सगळं बायोटेक्नॉलॉजी भरपूर स्ट्रीम्स आल्या आता भरपूर आलं याच्यामध्ये. मग आता असं ज्ञान जे आहे तर ते केव्हा बाह्यातकारी आहे म्हणजे तर हे आपण समजून घेऊया. म्हणजे आपल्या जगभर म्हणजे जगभरच काय ब्रह्मांडामध्ये म्हणू आपण सगळीकडे जे आहे ते विविध शैक्षणिक संस्था आहेत. विविध महाविद्यालय आहेत आणि मोठमोठी आहेत. पण आपल्या शरीराचा महत्वपूर्ण भाग म्हणजे आपल्या जो आहे तर आत्मा हा अत्यंत महत्वाचा आहे. ज्याची म्हणजे ज्याची उपस्थिती नसेल, अनुपस्थिती असेल तर ह्या शरीराचा काहीच उपयोग नाही, ते शवच आहे. म्हणजे आणि असं देखील असताना आपण फक्त शारीरिक आवश्यकता भागवणारच शिक्षण घेतो. कुठलंही असं महाविद्यालय, शाळा, कॉलेज नाही की तिथं आत्म्याविषयीचं ज्ञान दिलं जातं. तर इतकं आपण दुर्लक्ष करतो त्या आत्म्या पहा. म्हणजे आत्मतत्वाचं विज्ञान शिकवण्यासाठी खरं तर एक वेगळं डिपार्टमेंट असायला पाहिजे, वैदिक सायन्सेस आणि रिसर्चवर. पण नाहीच आहे असं. आणि म्हणून मायापूरला महत्वाकांक्षी प्रोजेक्ट जो आहे त्याचं बांधकाम 20 वर्ष सुरू होतं आणि हे जे आहे ते वैदिक संस्कृतीचं जगभरातलं एक केंद्र आहे की तिथे अशा पद्धतीचं सगळं ज्ञान आपल्याला उपलब्ध होईल मायापूरला. तर आपली मायापूर यात्रा पण असणार आहे दिवाळी नंतर बहुतेक दिवाळीच्या सुट्टीच्या आसपास कार्तिक महिन्यामध्ये. तर आपण तेव्हा सर्वांनी अवश्य भेट द्यायचा प्रयत्न करूया. तर तिकडे अशा पद्धतीचं खूप मोठं असं आत्म तत्वाचं विज्ञान शिकवण्यासाठीच खूप छान केंद्र असं श्रील प्रभुपादांच्या कृपेनं उभं राहत आहे. तर आता भगवद्गीतेमध्ये आपण हे सगळं जाणून घेतलं म्हणजे काय की बऱ्याचदा आपण आत्मा आणि शरीर याविषयीचं ज्ञान आपण जरी घेतलं तरी भगवान जे आहे ते काय सांगतात शरीर हे नश्वर आहे आणि आत्मा हा कसा आहे तर अविनाशी आहे. मग आता जीवात्मा शरीराहून वेगळा आहे, अविनाशी आहे, शाश्वत आहे. पण हे जाणणं म्हणजे गुह्य ज्ञान आहे, परम गोपनीय ज्ञान. पण याच्यावरून बऱ्याच लोकांना काही बोध होत नाही, गोंधळ घालतात की शरीर जेव्हा नाश होतं तेव्हा आत्मा पण म्हणजे नाश पावतो असं म्हणतात आणि सगळं निराकार होतो, शून्य होतं असं म्हणतात. पण हा चुकीचा समज आहे. वर्तमान देहामधून जेव्हा म्हणजे इतका क्रियाशील असणारा आत्मा जेव्हा शरीर सोडतो त्यावेळेला तो शून्य कसा होईल.
असं शक्यच नाही. म्हणजे तो उलट अजून क्रियाशील होतो. म्हणजे आध्यात्मिक जगतातल्या सगळ्या क्रिया आणि आध्यात्मिक म्हणजे हे सगळं आध्यात्मिक जगतातला गोपनीय भाग आहे, एकदम गुप्त भाग आहे. म्हणजे जीवात्म्याच्या या क्रिया म्हणजे त्या सेवा आध्यात्मिक जगतातल्या तर या क्रियांना राजविद्या म्हणजेच परम गोपनीय ज्ञान म्हणतात. तर हा आपण भाग इथे समजून घेतला. मग आता कसं असतं की ज्या क्षणी आपण हे सगळं ज्ञान घेतो आणि आपण त्यानुसार कार्य करतो त्या क्षणी जे आहे तर म्हणजे आपण जी म्हणजे पापकर्म केलेली असतात ती आपली नष्ट व्हायला लागतात. पण आपण समजून घेऊ की पापकर्मांचे पण 4 प्रकार आहेत. तर तर ते कुठले तर पहिलं अप्रारब्ध म्हणजे काय की जी फळाला आलेली नसतात पापकर्म ती. प्रारब्ध म्हणजे आपण वर्तमान जीवनामध्ये जे काही परिणाम भोगतो आहोत ते आपल्या गत जन्मीच्या पापकर्माचे म्हणजे जे पक्व आहेत पाप म्हणजे फळं आहेत तर ती त्याचे परिणाम आपण भोगतो आहोत जी फळाला आलेली आहेत ती. त्यानुसार आपण वर्तमान जीवनामध्ये अशा पद्धतीचे क्लेश दुःख जे भोगतो आहोत त्याचं कारण आपल्या गत जन्मीची जी पापकर्म आहेत ती पक्व होऊन फळाला आली ते प्रारब्ध हो म्हणायचं त्याला. मग कूट आणि बीज असे दोन आहेत. मग बीज म्हणजे काय की हृदयामध्ये अशा पापमयी म्हणजे भावना ज्या आहेत वृत्ती ज्या आहेत म्हणजे अशा ज्या आहेत त्या त्या आहेत तिथे आहेत पण त्या अजून म्हणजे ते जे आहे ते अजून फळाला नाही आले. बीज म्हणजे आणि कूट म्हणजे काय की वासनामय वृत्ती किंवा प्रवृत्ती म्हणजे बीज पण पडण्याच्या आधीची स्टेज. तसे 4 पद्धतीची पाप असतात. मग हरे कृष्ण महामंत्राचे जपानपण काय होतं तर ही सगळी पाप जी आहेत ती नष्ट होतात. आपण नारद मुनींची एक कथा अभ्यास की नारद मुनी जे होते तर ते पूर्वजन्मी दासीपुत्र होते, अशिक्षित होते आणि जन्मही उच्च कुळात नव्हता. मग माता काय करायची महान भक्तांची सेवा करायची. मग तेव्हा ते पण सेवा करायचे. मग अशा वेळेला मग आता त्या जे तिथे जे विविध म्हणजे भक्ती वेदांती येत असत म्हणजे महान असे भक्त वगैरे येत असत चर्चा करत असत. मग चातुर्मासाच्या वेळेला तर ते तिथे सगळे थांबत म्हणजे ते भ्रमण नाही करत सगळे असे भक्ती वेदांती असतात ते. मग ते एकाच ठिकाणी थांबतात. मग तसे थांबले मग तिकडे ऋषी मुनींचं जे शेष अन्न असायचं तर ते ग्रहण करायची त्यांनी परवानगी घेतली. ते पात्र धुवायची सेवा करत असताना रोज मग ते शेष अन्न जे होतं उरलेलं अन्न जे आहे ते ग्रहण करायची परवानगी घेतली. मग त्यांच्या अनुभूतीनं त्यांनी ते ग्रहण केले. मग त्यांच्या सगळ्या चर्चा ऐकायचे ते अशा म्हणजे भक्ती सेवेविषयी भगवान यांच्या विषयी. मग त्यामुळे काय झालं की त्यांचं हृदय म्हणजे ती श्रवण भक्ती करून शुद्ध झालं. अखंड भगवत भक्तीचं श्रवण कीर्तनाचं ते रसास्वादन करायचे त्यामुळे त्यांच्यामध्ये पण जी आहे ती रुची विकसित झाली. आणि मग पुढे जेव्हा दुसरा जन्म मिळाला त्यांना तर त्यावेळेला मग काय झालं ते जन्मताच कुठल्याही वैदिक म्हणजे गुरुकुलमध्ये न जाताच ते उन्नत भक्त होते. आणि भगवान यांचे जे आहेत तर ते उच्च कोटीचे भक्त आहेत आणि ते भक्ती देवीचाच प्रचार प्रसार करतात भगवान यांचंच गुणगान करतात. म्हणजे त्यांनी काय केलं तर त्यांनी जे आहे तर ते भक्ती वेदांतांची सेवा केली म्हणजे गुरूंच म्हणजे ते त्यांचे गुरु झाले त्यांनी ते स्वीकारलं सगळं ज्ञान दिलं. तर त्यांचं उच्छिष्ट खाल्लं गुरुची सेवा केली आणि गुरुंची चरण रज ह्या 3 गोष्टी आहेत ना त्या भगवत भक्तीमध्ये आपल्याला उन्नत करतात. चरण रज चरण तीर्थ चरण जल ज्याला म्हणतो आपण भक्तीमध्ये भक्ती मार्गामध्ये उन्नत होतो. म्हणजे धर्म म्हणजे काय की ते दासीपुत्र होते पण तरी देखील पहा म्हणजे गुरुंच्या आश्रमी पण ते गेले नव्हते. पण कसं की म्हणजे महान आचार्यांची जर संगत लाभली तर काय होतं तर आत्मा जो आहे तर तो उन्नत होतो. म्हणजे आत्मसाक्षात्कारासाठी असणारं हे वेदाचं ज्ञान त्यांना आपोआप मिळालं. मग ह्या अर्थाने हा जो आहे म्हणजे धर्माची परमसंस्कृती काय भक्तियोगाची प्राप्ती तेच त्यांना ज्ञान मिळालं पहा. सवय पुंसा परो धर्म असा भागवतामध्ये श्लोक येतो. येतो भक्तीर अध्योक्ष जय. पहिल्या स्कंदातला 2ऱ्या अध्यायातला तो जो आहे तर तो 6वा श्लोक जो आहे तर त्यामध्ये हे सगळं विवरण आहे. आता भक्ती मार्ग म्हणजे सुखकारक आहे म्हणून सुखम म्हणले म्हणजे काय भक्तीमध्ये श्रवण कीर्तन हे सगळं म्हणजे भगवान यांच्या विषयीचं मग त्यामुळे आपल्याला आनंद होतो किंवा भगवानांची भक्तीमय प्रेममय सेवा आपण करतो. मग आता म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्या चरण कमलावर केलेली सेवा म्हणजे पत्रम पुष्पम फुलम या 4 प्रकारे आपण करतो. मग तुलसी पत्र जरी आपण त्यांना अर्पण केलं तरी ते केवळ चाखल्यामुळे सुद्धा जे आहे तर ते सनत कुमार जे आहेत तर हे म्हणजे जे भगवत भक्त म्हणले म्हणजे असा भक्ती मार्ग जो आहे तो आचरण करायला खूप सोपा आहे.
भक्तांना जर आपण भक्तांनी जर प्रेमाने कुठली वस्तू अर्पण केली भगवानांना तर ती भगवानांना आवडते. मग आता ह्याच्यावरून आपण समजून घेतलं. मग आता भक्तिमय सेवा ही शाश्वत आहे नेहमी. आणि सदैव ती आहे कशी तर आपल्याला भगवान यांच्याशी जोडणारी आहे आणि भगवत धामामध्ये प्रवेश मिळू शकेल अशा पद्धतीने आपल्याला स्तरावर उन्नत करणारी आहे. आणि म्हणून काय म्हटलंय की हे जे ज्ञान आहे ते अत्यंत पवित्र आहे कारण भगवान अत्यंत पवित्र आहेत. सगळ्या ज्ञानांचा राज आहे. आणि कसं आहे तर अनुभवजन्य म्हणजे गुरु शिष्य परंपरेत नाही एकाने घेतलं आणि दुसऱ्याला परत म्हणजे पुढच्यांना दिलं. आत्मस्तरावर उन्नती करणार आहे म्हणून त्याला आत्मज्ञान देणार म्हणते. आणि मग धर्माची परिपूर्णता म्हणजे काय वर्णाश्रम धर्म जे आहेत त्यानुसार म्हणजे आपल्याला परिपूर्ण म्हणजे त्यानुसार कसं आचरण करायचं हे सगळं म्हणजे. आणि त्याचबरोबर सनातन आत्म्याचा धर्म सनातन आहे की म्हणजे भगवान सनातन आहे त्यांचा म्हणजे जीवात्मक अंश हा आत्मा देखील सनातन आहे. मग त्याचा जो धर्म आहे तो म्हणजे सेवा करणं. मग ती सेवा कशी करायची ह्याचं ज्ञान देणार कसं परिपूर्णत्व आहे त्याच्यामध्ये. म्हणजे भक्तियोगाचं पूर्ण आचरण जे आहे तर ह्यामधून समजतं कशा पद्धतीने करायचं. आणि हे ज्ञान कसं अविनाशी म्हणजे नष्ट होणार आहे न होणार आहे. का नष्ट न होणार आहे तर ते आत्मस्तरावर आपण घेतो. असं दिव्य ज्ञान आहे दिव्य आध्यात्मिक ज्ञान आहे. ते आत्म्याला मिळालं तर ते नष्ट नाही होत ज्ञान. आणि आचरण करायला अत्यंत सुखकारक आहे कारण हे या ज्ञानाद्वारे आपण जर आचरण केलं भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये उन्नत झालो तर आपला आत्मा जो आहे तो संतुष्ट होतो. मग आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर. हा मग आता अर्जुनाला काय म्हणतात भगवान की हे परंतप अर्जुना तर ज्यांनी या भक्ती मार्गावर श्रद्धा ज्यांना या भक्ती मार्गावर ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्ममृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. मग आता श्रद्धा हे खूप महत्वाचं म्हणजे भाग आहे. श्रद्धा असणं भगवान यांच्यावर म्हणजे माझी प्राप्ती त्याशिवाय होऊ शकणार नाही असं भगवान सांगतात. म्हणजे श्रद्धा हे माणसं कधी भक्ती मार्ग स्वीकारत नाही. भक्तांच्या संगतीतच श्रद्धा होते पहा. म्हणजे आपण समजून घेऊ की जोपर्यंत आपली भगवान यांच्यावर श्रद्धा स्थिरावत नाही तोपर्यंत आपण भक्तीमध्ये दृढ नाही होऊ शकत. म्हणजे काय की कृष्ण भावनेत प्रगती करण्यासाठी किंवा भक्ती मार्गावर प्रगती करण्यासाठी श्रद्धा म्हणजे जे आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे श्रीकृष्णांचीच केवळ सेवा केल्याने मनुष्याला भगवत प्राप्ती होईल हे ज्याला कळलं असा ज्याला दृढ विश्वास निर्माण झाला तीच श्रद्धा आहे. याला वास्तविक श्रद्धा म्हणतात चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय. मग वृक्षाच्या मुळाशी पाणी घातलं तर पानं फुलं फांद्यांना सगळ्यांना मिळतं. मग तसं भगवान यांच्या दिव्य सेवेमध्ये जे युक्त आहेत त्या सगळ्या देवदेवता कधी आनंदी होतील तर भगवान यांची भक्तिमय प्रेमय सेवा केल्यावर म्हणून आपण श्रीकृष्णाच्या सेवेचा स्वीकार केला पाहिजे. मग श्रद्धेचा विकास करायचं हेच कृष्ण भावनेमध्ये उन्नतीचं म्हणजे गाठण्याचं म्हणजे पद्धती आहे. आणि मग जो कोणी अशा पद्धतीने श्रद्धा विकसित करत नाही तर तो मग भौतिक जगतामध्ये पुन्हा पुन्हा या जन्मवृत्तीच्या फेऱ्यामध्ये येतो. म्हणजे ज्यांची श्रद्धा कोमल असते त्यांना म्हणायचं कनिष्ठ अधिकारी. ते काहीतरी स्वार्थ लाभाच्या दृष्टीने येतात त्यांचा लाभ पूर्ण झाला की कधी ते परत जातात भौतिक जगतामध्ये. म्हणजे अशी त्यांची कोमल श्रद्धा असते. शास्त्रांचं ज्ञान नसतं आणि ते फक्त अर्चविग्रहामध्येच भगवान यांना पाहतात. मग आता मध्यम अधिकारी म्हणजे काय की ज्यांना माहिती असतं की भगवान यांची म्हणजे भक्ती किंवा कृष्ण सेवा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. भक्तिशास्त्रामध्ये ते इतके निपुण नसतात ज्ञान नसतं पण त्यांना दृढ विश्वास असतो भगवान यांच्यावर आणि प्रत्येक च्या हृदयामध्ये परमात्माला ते पाहत असतात. हे म्हणायचे मध्यम अधिकारी. आणि उत्तम अधिकारी म्हणजे काय की जे शास्त्रामध्ये निपुण पण असतात आणि भगवान यांच्यावर दृढ विश्वास असतो. मग असे जे असतात ते उत्तम अधिकारी. मग आता इतकं सगळं भक्तीचं श्रेष्ठत्व श्रीकृष्णाचं ज्ञान घेतलं हरिकथा ऐकली पण त्यांच्या हृदयात जर कोणाच्या हृदयात थोडी देखील श्रद्धा उत्पन्न नाही झाली तर म्हणजे कृष्ण लीलेची सगळ्यां म्हणजे वर्णन ऐकून त्यांना जर वाटलं की कृष्णांचं म्हणजे उगाच प्रशंसा करतात असं जर एखाद्याला वाटलं तर मग म्हणजे काय की भक्तिमय जे जीवन आहे तर ते म्हणजे त्याच्यासाठी मग खूप कठीण आहे. म्हणजे अशा पद्धतीनं भक्तीच्या स्तरावर येणं. कारण इतकं सगळं ऐकून जर श्रद्धा त्या व्यक्तीमध्ये उपयोग म्हणजे त्याच्यामध्ये निर्माण होत नसेल तर मग म्हणजे त्याला भक्ती मिळणं सुद्धा सगळं अवघड आहे. म्हणजे असे जे लोक असतात ते म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये पुन्हा पुन्हा येत राहतात. मग आता पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढच्या स्लाइडवर येऊ. हा मी माझ्या व्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. हे सर्व जीव माझ्या ठायी आहेत पण मी त्यांच्या
ठायी नाही. तर भगवान काय म्हणतात की मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सगळं जगत व्यापलंय. म्हणजे काय की भगवान जे आहे त्यांचा साक्षात्कार जे आहे तो स्थूल किंवा आपली भौतिक इंद्रिय ह्यांनी नाही होणार. तर आपल्याला भगवानाचं नाम, गुण, रूप, लीला यांच्याविषयी म्हणजे जे आहे ते ह्या सगळ्या भौतिक आपली इंद्रिय आहेत ह्यांनी नाही जाणता येणार. आणि म्हणून प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय प्रेममय सेवा केली तरच आपल्याला ज्ञान होईल. ब्रह्मसंहितेत काय म्हणलंय 5.38 मध्ये, प्रेमांजन छुरितेन असं श्लोक आहे. भक्ती विलोचनेन म्हणजे काय, आणि सदैव हृदयेषु विलोकयते म्हणजे भक्तीचे नेत्र हवेत आपल्याला आणि प्रेमाचं अंजन तर आपल्याला भगवान यांच्याविषयीचं प्रेम जे आहे ते व्यक्त म्हणजे करता येईल. म्हणजे आपल्यासारख्यांना भगवान कधी दर्शन देत नाही. कारण आपण अशुद्ध आहोत, आपली इंद्रिय भौतिक आहेत. पण जर आपण भगवानाची भक्तिमय प्रेममय सेवा केली आणि तेही कोणाच्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, तर निश्चितच आपल्याला म्हणजे भगवानाची कृपा मिळू शकते. म्हणजे काय की ह्याच्यावरून आपण समजून घेऊया की भगवान जे आहेत तर ते सगळ्यांना उपलब्ध आहेत. तेव्हा जेव्हा आपण श्रद्धेने त्यांची सेवा करू तेव्हा. बस उदाहरण घेऊ, सूर्यप्रकाश सगळीकडे आहे हो की नाही, भगवानाच्या सगळे शक्ती सगळीकडे विखुरलेल्या आहेत. सगळ्या शक्तींचे आश्रयदाते भगवान आहेत. आपण त्यांची पराशक्ती आहोत आणि आपला देह जो आहे तो अपरा म्हणजे भौतिक आहे. म्हणजे आपण परा आणि अपरा शक्तींचं संयोगाने जे आहे ते म्हणजे जीवात्मा जो आहे तो भौतिक शरीर धारण करतो. म्हणजे परा आणि अपरा शक्ती यांच्या संयोगाने सगळं काही घडतं पहा. मग आता इथं आपण समजून घेऊ म्हणजे अशा पद्धतीने भगवानांच्या शक्ती आहेत म्हणून ते भगवान सर्व व्यापी आहेत हे जरी असले तरी भगवान यांच्यामध्ये आपण सगळे जे आहोत ते स्थित आहोत. म्हणजे भगवान काय म्हणतात की तरी मी या सगळ्यांपेक्षा जे आहे तर वेगळा आहे. म्हणजे हे सगळे जीव माझ्या ठायी स्थित आहेत पण मी त्यांच्या ठायी नाही, असं कसं, असं जे म्हणतात भगवान. तर हे असं कसं म्हणतात किंवा का बरं म्हणतात, तर उदाहरण घेऊया आपण. तो राजा आहे त्याच्या सगळ्या प्रशासनाचा अधिकारी राजा असतो, सगळ्याचा अधिपती. आणि राज्याचे वेगवेगळे प्रशासनातले विभाग असतात, मंत्रिमंडळात त्यांचे विभाग या राजाची शक्ती आहे. तर म्हणजे हे विभाग राजाच्या शक्तीवर आश्रित आहेत. पण याचा अर्थ असा नाही की म्हणजे प्रत्येक विभागामध्ये राजा असावा. म्हणजे भगवान जे आहेत तर यांच्या शक्तीवर सगळं आश्रित आहे. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक ठिकाणी भगवान जे आहेत तर ते म्हणजे ते म्हणजे उपस्थित असावे. म्हणजे त्यांच्या शक्तीच्या स्वरूपात ते उपस्थित असतात. म्हणजे सर्वव्यापी भगवान अशा पद्धतीने आहे. मग आता विविध शक्तींच्या विस्तारामुळे भौतिक सृष्टीची निर्मिती होते आणि म्हणून तिथं भगवान जे आहेत तर ह्या सगळ्यांपासून अलिप्त आपल्या गोलोकधाम मध्ये लीला करत असतात. म्हणजे शाळेचे प्रिन्सिपल आहेत तर ते आपल्या केबिन मध्ये असतात. मग त्यांच्या शक्ती म्हणजे सगळे शिक्षक आहेत, वर्ग शिक्षक आहेत. मग याचा अर्थ प्रत्येक तुकड्यामध्ये प्रत्येक वर्गामध्ये शिक्षक जिथं आहेत तिथं काही प्रिन्सिपल येत नसतात शाळेचे. मग अशाच पद्धतीनं म्हणजे ते अलिप्त असतात, स्वतंत्र असतात, त्यांचं कार्य करत असतात. तसंच भगवान यांचं कार्य जे आहे ते चालतं आहे. सगळं जे आहे तर ते त्यांच्यावरती आश्रित आहे आणि सगळं त्यांच्या ठायी आहे. पण भगवान जे आहेत ते आपल्या ठायी नाहीत, ते स्वतंत्र अलिप्त त्यांचं अस्तित्व अबाधित राहतात. मग आता तरी सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत, माझे हे योगेश्वर पहा. मी जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी आहे तरी सुद्धा मी या अव्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतः अखिल सृष्टीचे उगमस्थान आहे असं भगवान म्हणतात. म्हणजे काय की भगवान जे आहेत तर ते म्हणजे ही सगळी सृष्टी जी आहे ती माझ्या ठायी आहे असं म्हणतात भगवान. म्हणजे याच्यावरून आपण असं समजून घेऊ की श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्यामध्ये सगळं स्थित आहे आणि तरी सुद्धा श्रीकृष्ण सर्वांपासून अलिप्त आहेत. म्हणजे हे सगळे ग्रह तारे आकाशामध्ये तरंगतात, सगळं भगवान यांच्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे भगवान यांचीच आकाश सर्वात मोठी अभिव्यक्ती आहे, विलक्षण ऐश्वर्यामध्ये येतं. मग भगवान यांचं आकाशाहून अस्तित्व वेगळं आहे पहा. म्हणजे ग्रहलोक हे भगवान यांचे अचिंत्य योगेश्वर किंवा अचिंत्य शक्तीमुळे स्थित आहेत पहा. म्हणजे ते आपापल्या कक्षेत फिरतात सगळे ग्रह लोक है ना. तर हे सगळं कशामुळे घडतं, भगवान यांच्या कृपेमुळे घडतं पहा. असं भगवान यांचं जे आहे ना तर अचिंत्य योगेश्वर म्हणजे आपल्या विचार बुद्धीच्या पलीकडे आहे. भगवान जे आहेत तर त्यांचं अचिंत्य अद्भुत लीला असतात, आपल्या शक्ती प्रकट करताना त्या अशा लीला करतात पहा. मग आता भगवान यांची इच्छा निश्चय म्हणजे प्रत्यक्ष सत्य. मग आता भगवान यांचं आपण स्वरूप जाणलं म्हणजे हे स्वरूप जर जाणलं तर आपल्या लक्षात येईल की भगवान कशा लीला करतात. म्हणजे भगवान त्यांना एखादी इच्छा झाली तर ते लगेच घडत असतं त्यांची इच्छा म्हणजे निश्चय म्हणजे.
आणि आपल्याला काही करावं असं वाटलं तर आपल्याला इतक्या अडचणी येतात आणि आपल्या ते मनासारखं इच्छेसारखं होईल असं नाही, पण असं नसतं भगवानाचं. त्यांना काही करावं असं वाटलं तर त्यांच्या इच्छेनं सगळं काही इतकं उत्तम होतं की आपल्याला कल्पना नाही करता येणार, सगळं त्रुटीरहित घडून येतं. मग भगवान काय करतात, सृष्टीचं धारण पोषण करत जरी असले तरी ते सृष्टीला, आपल्या भौतिक सृष्टीला स्पर्श पण नाही करत. त्यांच्या एका नेत्र कटाक्षाने जे आहे तर ती भौतिक सृष्टी जी आहे ती निर्माण होते पहा. आणि तिचं जे आहे ते निर्मिती, पोषण आणि संहार होतो. मग आपल्या मनामध्ये आणि भगवानांच्या मनामध्ये हाच फरक आहे पहा. म्हणजे एकाच वेळी भगवान सगळीकडे उपस्थित असतात आणि स्वतःचं वैयक्तिक स्वरूप म्हणजे जे आहे तर त्यांचं जे आहे तर ते आपल्यासारखे बद्ध जीवात्मे नाही जाणू शकत. म्हणजे भगवान जे आहेत ते सगळी निर्मिती करतात, सगळं करतात, पण स्वतंत्र स्वतःचं जे आहे ते जे आपलं अस्तित्व आहे ते अबाधित राखतात. आणि आपण सगळे मात्र त्यांच्यावरती जे आहेत तर ते आश्रित आहोत. म्हणून आपल्या सर्वांचं उगमस्थान भगवान आहे. 9.6 मध्ये काय सांगितले भगवानांनी, ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा वारा बलशाली जो असतो तर तो सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्यामुळे सर्व सृष्टी प्राणी माझ्यामध्ये स्थित असतात. तर वाऱ्याचं उदाहरण घेऊया. म्हणजे प्रचंड आणि महाकाय सृष्टी भगवानांच्या ठाई कशी उपस्थित आहे पहा. तर हे आपल्याला समजून घेण्यासाठी वाऱ्याचं उदाहरण दिले, भगवान यांनी स्वतः दिले. आपल्याला जर कोणी प्रश्न विचारला तर हे उदाहरण सांगायचं. आकाश हे सर्वात मोठं भगवानांची अभिव्यक्ती म्हणजे ऐश्वर्य आहे. म्हणजे विलक्षण ऐश्वर्यांपैकी एक आहे. मग प्राकट्य ज्याला म्हणायचं, तर त्या आकाशामध्ये म्हणजे जो वारा असतो, वायू असतो, त्याच्या गती आपल्याला जाणवते पहा. सगळ्या वस्तू हलतात, झाडांची पानं हलतात. आपल्याला वाऱ्याचा सोसाट्याचा आवाज येतो, म्हणजे वायूची गती आपण समजू शकतो ह्याच्यावर. मग इतका जरी महान वायू शक्तिशाली असला तरी तो आकाशाच्या अंतर्गतच स्थित असतो, म्हणजे आकाशाच्या पलीकडे नाही जात. म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते भगवानाच्या इच्छेमुळे घडतात. मग भगवान यांच्या इच्छेमुळे होत, असं पाहत पण नाही येणार अशा पद्धतीचे सगळ्या योजना असतात. मग आता आपण समजून घेऊया की जसं आकाश आहे ते वायू म्हणजे जे आहे तर त्याच्या हालचालींपासून अलिप्त असते, पण आकाशामध्येच वायू स्थित असतो. तसं म्हणजे आपण समजून घेऊ की भगवान जे आहेत तर म्हणजे त्यांचं हे सर्वात मोठी अभिव्यक्ती म्हणजे आकाश आहे. आणि तिथं जो वायू आहे तर तो जरी तिथे उपस्थित असला तरी आकाश आपलं स्वतंत्र अस्तित्व जे आहे ते अबाधित राखतात. तसं भगवान यांच्या ठाई आपण सगळेजण आहोत. आणि भगवान जे आहेत तर आपले आश्रयदाते आहेत. मग भगवान यांच्या ठाई आपण जरी असलो तरी भगवान आपल्या सगळ्यांपासून अलिप्त असतात, म्हणजे आपलं स्वतंत्र अस्तित्व राखतात. आणि म्हणून भगवान यांच्या इच्छेविना, म्हणजे भगवान यांच्या इच्छेच्या पलीकडे जाऊन आपण काही करू शकत नाही. गवताच्या पात्यासारखं, म्हणजे गवताचं पात आहे ते देखील भगवान यांच्या इच्छेविना हलू शकत नाही पहा. त्या भगवान यांच्या इच्छेविना आपण श्वासही घेऊ शकणार नाही. अशा पद्धतीने भगवानाचं अस्तित्व आहे पहा. आणि म्हणून भगवान यांच्या आज्ञेनं सूर्य, चंद्र, तारे म्हणजे जे आहेत ते भ्रमण करत असतात. म्हणजे भगवान यांच्या आज्ञेनं सर्व काही घडत असतं. आता त्यामुळे भगवान काय म्हणतात, सगळेजण आपण भगवान यांच्यामध्ये स्थित आहोत, पण भगवान आपल्यापेक्षा अलिप्त आहे. आता पुढे जाऊ, त्याची पुढच्या स्लाइडवर येऊ. मग संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे आणि माझ्या इच्छेने पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच तिचा शेवटी प्रलय होत असतो. म्हणजे काय, की सगळी भौतिक सृष्टी ही भगवानांची इच्छेनच, म्हणजे सगळ्या म्हणजे ज्या भगवान जेव्हा यांच्या इच्छा असतात तर त्याच वेळी घटना घडतात. म्हणजे काय, की भौतिक सृष्टीची उत्पत्ती, पालन, संहार हे भगवानांच्या इच्छेवर अवलंबून असतं. ब्रह्मदेवाच्या मृत्यूनंतर काय होतं, तर पुन्हा म्हणजे म्हणजे जे आहे तर दिवस जेव्हा सुरू होते तेव्हा सृष्टी निर्माण होते. आणि मग जेवढा दिवस तितकीच रात्र असते त्यांची. आणि त्यामुळे रात्र संपली की पुन्हा काय होतं, की पुन्हा जे आहे तर म्हणजे रात्रीला पुन्हा जे आहे ते सगळं जे जीवात्मे आहेत तर प्रलय येऊन सगळं जे आहे ते नष्ट होतात, म्हणजे त्यांची शरीर नष्ट होतात, ते पुन्हा भगवानांच्या आश्रयाला जातात. म्हणजे अशा पद्धतीनं उत्पत्ती, पालन, संहार असं कार्य हे सुरूच राहतं पहा. म्हणजे भगवानांच्या इच्छेनुसारच भौतिक निर्माण जग हे निर्माण होतं आणि भगवानांच्या इच्छेनुसारच या सगळ्या घटना घडतात. म्हणजे भगवान जरी एकमेव आहेत तरी त्यांच्या म्हणजे इच्छेने ते अनेक रूप धारण करतात आणि स्वतःला या भौतिक शक्तीमध्ये विस्तारित करतात. आणि म्हणून ही भौतिक सृष्टी प्रकट होते आणि नष्ट होते आणि तिचं उत्पत्ती झाल्यानंतर तिचं पालन पोषण होतं, असं हे कार्य चालूच राहतं. भगवान काय म्हणतात, हे धनंजय, मी सर्व कर्म
मला बद्ध ही सर्व कर्म मला बद्ध करू शकत नाहीत. तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त राहतो. म्हणजे काय की इथं समजून घेऊया की भगवान जे आहेत तर ते कसे आहेत तर तटस्थ आहेत. म्हणजे भगवान हे सगळ्या गोष्टी निर्माण करत असले तरी या सगळ्यामध्ये आसक्त नाही राहत. म्हणजे भगवान या सगळ्यांपासून या सगळ्या कर्मांपासून कसे आहेत अनासक्त आहेत. भगवानांच्या शक्ती जरी ही सगळी कार्य केली जातात. पण भगवान या सृष्टीविषयी म्हणजे या भौतिक सृष्टीविषयी नेहमी उदासीन असतात. ते आपल्या भौतिक जगतामध्ये लीला करण्यामध्ये रममाण असतात. ह्या भौतिक सृष्टीमध्ये ते का उदासीन असतात ते आत्मतृप्त आहेत पहा. आणि त्यामुळं भगवान जे आहेत तर त्यांच्या आज्ञेनुसार जरी घडत असलं तरी ते स्वतः इकडे उपस्थित म्हणजे उदासीन असतात. म्हणजे उदाहरणार्थ न्यायाधीश आहे तर न्यायालयाचा तर तो काय करतो एखाद्याला फाशीची शिक्षा देईल, कुणाला कारावास देईल, कुणाला अमाप धन मिळेल असं होईल त्याच्या म्हणजे त्याला न्याय प्रक्रिया जी करेल त्यामुळे. पण न्यायाधीश कसा असतो उदासीन असतो, तटस्थ असतो. तसे भगवान तटस्थ असतात. म्हणजे त्याला काही देणं घेणं नसतं. कुठल्या व्यक्तीचा म्हणजे त्याला लाभ करून द्यायचा नसतो, हानी करून द्यायची नसते. तो न्यायदानाचं काम करत असतो. त्यामुळे तो तटस्थ असतो. मग भगवान पण या कुठल्या गोष्टीत हस्तक्षेप करत नाहीत. पण तटस्थ राहतात कारण ते आत्मतृप्त आहेत पहा. आणि त्यामुळं जे आहेत या भौतिक सृष्टीची निर्मिती होते तेव्हा काय होतं की आपापल्या पूर्वकर्मानुसार त्यांना विविध योनी शरीर मिळतात जीवांना. आणि त्यामुळं भगवान त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कशामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. ते उदासीन राहतात. आता पुढे जाऊ आपण. मग त्याचे पुढचा श्लोक घेऊ. हा आता हा श्लोक महत्वाचा सगळ्यांनी ह्याच्यातून समजून घेऊ की भगवान इथे स्वतः सांगतायत. भगवानांच्या यांचे उपदेश आहेत स्वतःच्या मुखातून आलेले हे उपदेश आहेत. तर भगवानांनी स्वतः सांगितलंय की जे सगळं ते माझ्या अध्यक्षतेखाली होतं तर त्याचा इथं पुरावा आहे पहा. कोणी आपल्याला विचारलं तर आपण नेहमी सांगू शकलो पाहिजे की भगवान यांनीच सगळं निर्माण केलंय आणि भगवान यांच्या कृपेमुळे सगळं घडतंय. तर त्यासाठीचा हा श्लोक मया दक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् हेतुनानेन कौन्तेय जगत् विप हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते. तर ह्याच्यावरून आपण समजून घेऊ की हे कौंतेय माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखाली सर्व सृष्टीची वारंवार उत्पत्ती किंवा संहार होतो. म्हणजे काय की भगवान जे आहेत तर त्यांचं कार्य कसं असतं की विविध योनीतील सर्व जीवांचं भगवान म्हणतात की मी पिता आहे. म्हणजे पिता जसे पुत्र प्राप्ती करता काय करतात तर मातेच्या गर्भामध्ये बीजरोपण करतात. त्याप्रमाणे भगवान काय करतात केवळ एक दृष्टिक्षेप टाकतात. आणि ते भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये बीजरोपण करतात. मग आपली पूर्व इच्छा पूर्व कर्मानुसार आपल्याला विविध योनी शरीर मिळतात. म्हणजे भगवान प्रत्यक्षपणे भौतिक सृष्टीला स्पर्श नाही करत तर त्यांच्या दृष्टिक्षेपानं भौतिक प्रकृती सक्रिय होते आणि सगळं काही निर्माण होतं. मग अशा पद्धतीनं जे आहे तर ही निर्मिती होते. म्हणजे आपण जर स्मृतीशास्त्राप्रमाणे पाहिलं ना फुलाचं उदाहरण तर फुलाचा सुगंध येत असतो आपल्याला हो की नाही. मग सुगंधी फुल जिथं जे आहे त्याचा सुगंध आपल्याला घ्राणेंद्रियाद्वारे जाणवतो. म्हणजे वास घेण्याची आपली क्रिया आहे आणि फुल हे दूर आहे ना तसं. म्हणजे अशा पद्धतीने भगवान जे आहे ते आणि भौतिक प्रकृती यांच्यामध्ये संबंध असतो. आणि म्हणून भगवानांच्या अध्यक्षतेविना भौतिक प्रकृती काहीच करू शकत नाही. म्हणजे भगवान जे आहेत ते सर्व भौतिक कार्यापासून अलिप्त राहतात पण त्यांच्याच अध्यक्षतेखाली त्यांच्याच इच्छेनं आणि त्यांच्याच एका दृष्टिक्षेपानं ही भौतिक प्रकृती जी आहे ती म्हणजे निर्माण जे आणि कार्यान्वित जे आहे तर ती होते. आणि त्यांच्या नियंत्रणाखाली सर्व सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. आता पुढे जाऊ आपण. पुढच्या स्लाइडवर येऊ. मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा इकडे चित्रात आपण पाहूया जसं मी काल पण आपण पाहिलं होतं की भगवान जे आहे त्यांचा विस्तार होतो महाविष्णू म्हणजे कर्णोदक्षाई विष्णू त्यांच्या शरीरातून असंख्य म्हणजे श्वासाद्वारे जे आहे ते ब्रह्मांड जे आहे ते निर्माण होतात उच्छ्वासाद्वारे नष्ट होतात. मग त्यानंतर जे आहे तर त्यांचा पुढचा विस्तार म्हणजे गर्भोदक्षाई विष्णू की ते प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात आणि तिथे त्यांच्या जे आहे ते नाभी कमलातून जे आहे ते ब्रह्माजी निर्माण होतात आणि जे कमळाचा नाल आहे तर त्याच्यातून किंवा देठ आहे त्याच्यातून 14 लोक निर्माण होतात. मग आता त्यांचा गर्भोदक्षाई विष्णूंचा परत विस्तार होतो क्षीरोदक्षाई विष्णू ते आपल्या
म्हणजे जे हृदयामध्ये परमात्मा म्हणून स्थित आहेत. म्हणजे अनेक म्हणजे प्रत्येक अणुरेणूच्या अंतरात भगवान जे आहेत ते क्षीरोदक्षाय विष्णू म्हणजे परमात्मा म्हणून स्थित आहेत. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढच्या स्लाइडला येऊ. हा मग आता हा श्लोक समजून घेऊ. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुम् आश्रितं परं भावं जानन्तो मम भूतं महेश्वरम. जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परमेश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. म्हणजे काय की भगवान काय सांगतात की जेव्हा मनुष्याच्या रूपामध्ये भगवान अवतरित होतात तर त्यावेळेला असे जे अल्पबुद्धी लोक असतात ते भगवान जे आहेत तर त्यांना सामान्यच मनुष्य समजतात. म्हणजे ईश्वर म्हणजे भगवान हे नियंत्रक आहेत. म्हणजे ब्रह्मसंहितेमध्ये पण सांगितलंय पहा ईश्वरा परम कृष्ण असं सांगितलंय. पण तरी देखील जे आहे तर ते म्हणजे भगवान यांचं जे भगवत्ता आहे तर ते जाणू शकत नाही आणि सामान्य लोक जे आहेत ते म्हणजे त्यांचा साधारण मनुष्य समजून अपमान करतात. म्हणून असे लोक जे आहेत ते मूढ असं त्यांना म्हटलंय मूर्खच असतात. त्यांना श्रीकृष्ण म्हणजे बद्दल म्हणजे ते त्यांनी मनुष्य अवतार म्हणजे मनुष्य रूपात आले तर ते त्यांना सामान्य समजतात. पण भक्तांना माहित असतं भगवान यांच्या तर म्हणजे ते भगवान जे आहे ते त्यांच्या विषयीचं सगळं ज्ञान असतं. ते लीला करायला अवतरित होतात असं मनुष्य देहामध्ये आणि त्यांच्या शक्तीविषयी भगवानांच्या विषयी ज्ञान असतं. असे जे भक्त असतात ते भगवानची सेवा करतात. पण असे जे असतात अज्ञानी लोक ते भगवानांचा उपहास करतात. मग भगवान जे आहे त्यांच्या मायाशक्तीमुळं म्हणजे ते आहे तर त्या लोकांचं ज्ञान जे आहे ते म्हणजे हरण केलं जातं. भगवान यांना जे शरण जातात तर तेच केवळ मग मायाच्या बंधनातून मुक्त होऊ शकतात. आता पुढे जाऊ आपण. त्याची पुढच्या स्लाइड वर मोघाशामोघ कर्माणो मोघ ज्ञान विचेतसा राक्षसींमासुरीं चैव प्रकृती मोहिनीं श्रिता. म्हणजे आता इकडे जे आहे ते भगवान जे आहे तर त्यांच्याविषयीच आता आणखी महत्वाचं रहस्य आपण जाणू की याप्रमाणे जे मोहित झालेले आहेत ते राक्षसी नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. अशा मोहिनी अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा त्यांचे सकाम कर्म आणि त्यांचं ज्ञान निष्फळ ठरतं. म्हणजे भगवान कशा पद्धतीने आपल्याला काय प्रदान करतात हे आपण समजून घेऊ की पुष्कळ भक्त असे असतात की कृष्ण भावनेमध्ये भक्ती योगामध्ये आपले आपण स्वतः आहे असं मानतात. पण ते श्रीकृष्णांनाच परम म्हणजे श्रेष्ठ असे भगवान म्हणून परम सत्य म्हणून स्वीकार करत नाही. मग त्यांना भक्तियोगाचं फळ भगवत धाम कधीच नाही मिळणार कारण ते सकाम कर्म करणारे असतात. मग असे जे लोक असतात सांसारिक बंधनातून मुक्त व्हायची इच्छा जरी असली तरी असे लोक यशस्वी नाही होत. आणि भगवान श्रीकृष्णांचा जे उपहास करतात राक्षसी किंवा आसुरी लोक असतात मग ते काय करतात भगवान यांना कधी शरण तर जात नाहीत पण भगवानांचे ऐश्वर्य सगळे उपभोगतात पहा. मग अशा पद्धतीने म्हणजे परम सत्याला ते जाणण्याच्या प्रयत्नात काही जण असे गोंधळतात. म्हणजे श्रीकृष्ण जे आहे तर त्यांच्याविषयी म्हणजे ते असा विचार करतात की त्यांनी मानवी शरीर धारण केलंय म्हणजे काय की असे जे आहेत म्हणजे तर ते सामान्यच आहेत असं समजतात. मग असे जे लोक आहेत की नास्तिकवादी आणि अशी ज्यांची मतं आहेत की म्हणजे मनुष्य भौतिक देहातून मुक्त झाल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये भेदच नाही काय असं त्यांना वाटतं. म्हणजे कुठलंही शरीर जे आहे ते वर्तमानात भौतिक प्रकृतीद्वारे आच्छादलंय पण मनुष्य भौतिक देहातून मुक्त झाला की तो आणि भगवान हे एकच आहे परमेश्वर एकच आहे असा भगवान यांच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणारे म्हणजे मायावादी लोक पण हे मूर्ख आहेत असं भगवान म्हणतात आणि त्यांचा सगळा विचार आहे हा निष्फळ ठरतो. म्हणजे असे लोक राक्षसीच म्हटले अनिश्वरवादी म्हणजे त्यांनी जरी आध्यात्मिक ज्ञान कितीही घेतलेलं असलं तरी ते व्यर्थच ठरतं म्हणजे निरर्थकच ठरतं. म्हणजे लोक असे जे असतात श्रीकृष्णांचा उपहास करतात म्हणून आपण भगवान म्हणजे यांच्याविषयी उपहास करणारे त्यांचा मत्सर वाटणारे जे लोक आहेत तर हे यांच्याविषयी आता जाणून घेऊ. महत्वाची गोष्ट तर ते जन्मी त्यांना राक्षसी आणि अनिशुरादी योनीमध्येच ठेवतात भगवान. कारण त्यांच्यावर मोहाचं आवरण असतं आणि सदैव त्यांचं जे आहे ते पतन होत असतं. म्हणून त्यांच्याविषयी काय म्हटलंय की असं जरी ज्ञान असलं त्यांच्याकडे तरी असे ते मोहित नास्तिकवादी मतांकडे राक्षसी मतांकडे आकर्षित झालेले असतात म्हणजे सगळे मायावादी लोक. तर हे सगळे जे आहेत तर त्यांचं ज्ञान निष्फळ ठरतं. मग आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीम् आश्रिताः
भजन्ति अन भजन्त्य अन्य मनसा ज्ञात्वा भूतादि अव्ययम. तर आता इथं समजून घेऊया की हे पार्थ मोहित न झालेले महात्मे दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते पूर्णपणे भक्तिमय सेवेमध्ये युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम भगवान जाणतात. म्हणजे काय मोहित न झालेले म्हणजे काय की जे जाणतात की भगवान जे आहेत तर ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्या शरण जातात. तर त्याच वेळी ते भौतिक प्रकृतीतून म्हणजे तीन गुणातून मुक्त होतात पहा. म्हणजे भगवान यांची तटस्थ शक्ती म्हणजे जीव आहे बा. म्हणजे भगवान यांना सृष्टीचे आदी कारण म्हणजे भगवान कसे आहेत, अविनाशी पुरुषोत्तम भगवान म्हणून आहेत जाणतात. तर ते सगळ्या बंधनातून मुक्त होतात. म्हणजे इथं जे आहेत तर ही समजून घेऊया की अशा पद्धतीनं म्हणजे जेव्हा घडते एखादी क्रिया तर असे जे भक्त असतात तर ते म्हणजे त्यांना महात्मा असं म्हटलंय. तर ते भौतिक प्रकृतीचे नाही तर आध्यात्मिक प्रकृती म्हणजे दैवी प्रकृतीच्या म्हणजे जे आहे ते आधिपत्याखाली म्हणजे भगवान यांच्या आध्यात्मिक शक्तीच्या थोडक्यात आधिपत्याखाली असतात की जे भगवान यांना शरण जातात. मग त्यांना महात्मा असं म्हटलंय. महात्मा लोक जे असतात ते भगवान यांच्या कुठल्या रूपाची नाही इच्छा करत, तर ते केवळ आणि केवळ म्हणजे भगवान यांचं द्विभुजधारी रूप आहे तर त्याकडे आकृष्ट होतात आणि कृष्णांचं ध्यान करतात, कृष्णांच्या सेवेमध्ये रममाण होतात पा. म्हणजे ही त्यांची लक्षणं आहेत महात्म्यांची ह्या श्लोकामध्ये दिली. आणि ते सदैव भगवानांच्या अखंड सेवेमध्ये असतात आणि भगवानांच्या श्यामसुंदर रूपाचं ध्यान करतात. म्हणजे ते चित्रामध्ये ही गोष्ट आहे. माधवेंद्र पुरी असे उच्च कोटीचे भक्त आहेत आपल्या परंपरेमध्ये. तर त्यांच्या गुरूंनी त्यांना गोवर्धनची परिक्रमा करायला सांगितली म्हणून ते गेले. मग गोवर्धनची परिक्रमा केल्यानंतर ते एका वृक्षाखाली येऊन भजन करायला लागले. मग त्यांनी असा संन्यास घेतला होता की त्यांना माधुकरी ते दारोदारी जाऊन मागत नसत, तर त्यांना कोणी आणून दिले भिक्षा तर ते घेत असत. मग ते दिवसभर उपाशी राहिले आणि तिथं वृक्षाखाली भजन करत होते. मग तिकडे एक छोटासा असा मुलगा आला काळा सावळासा आणि तो एका मटक्यामध्ये दूध घेऊन आला आणि त्याने सांगितलं की इकडे नदी किनारी स्त्रिया कपडे धुवायला आल्या तर त्यांनी म्हणजे पाहिलं तुम्ही इथे बसलाय. मग माझी आई म्हणाली की इकडे कोणी उपाशी राहता कामा नये आपल्या गावामध्ये, आणि म्हणून तिने हे दूध पाठवले तर ते तुम्ही घ्या, मग मी नंतर भांड आणायला येईल. मग नंतर त्यांनी हे सगळं दूध पिलं आणि मग ते तो मुलगा म्हणजे ते मातीचं भांड आणायला घ्यायला येतो का पाहिलं. त्यांनी वाट पाहिली पण तो काही आला नाही. मग रात्री ते झोपले त्या वृक्षाखाली. मग त्याला स्वप्नामध्ये तोच मुलगा दिसला आणि तो म्हणाला की मी इकडे वृक्षांच्या बुंद्याखाली म्हणजे अडकलोय मुळाखाली बुंद्याखाली असे, तर मला इथून सुटका करा, या अमुक अमुक वनामध्ये मी अडकले. मग त्यांना लक्षात आलं की भगवान श्रीकृष्णांनी तो स्वप्न दृष्टांत दिलाय. मग त्यांनी गावकऱ्यांना बोलवलं आणि तिकडे खोदकाम केलं वनामध्ये. एका वृक्षाच्या खाली मोठा असा बुंदा असलेला आणि भरपूर मुळा पसरलेला वृक्ष होता. मग तिकडून तिथे भगवानांचे अर्चविग्रह मिळाले. म्हणजे पूर्वीच्या काळी मुस्लिम आक्रमण व्हायची ना, मग पुरोहितांनी ते लपवलेले होते मूर्तीचं भंजन होऊ नये म्हणून. मग ते म्हणजे श्री राधा गोपीनाथजी मग त्यांची जी आहे ते गोवर्धन पर्वतावरती म्हणजे त्यांनी प्राणप्रतिष्ठा केली. एक शिळा होती तिथे प्राणप्रतिष्ठा केली. आणि मग तिथं रोज त्या विग्रहांची सेवा सुरू झाली. मग अशा पद्धतीने म्हणजे जे आहेत तर ते माधवेंद्र पुरी जे आहेत तर त्यांना असे अनेक स्वप्न दृष्टांत झाले, त्यापैकी ही कथा आहे. मग असे जे माधवेंद्र पुरी आहेत तर त्यांनी तिथे भगवान यांच्यासाठी विविध भोग आणि विग्रहांची सेवा सुरू केली. म्हणजे आज हे अन्नकूट महोत्सव म्हणायचं त्याला, की जिथे 56 भोग आजही तिथे निर्माण केले म्हणजे भक्तांच्या माध्यमातून तिथे प्रस्तुत केले जातात. तर असं मग आता तिथे पुन्हा असंच जेव्हा असुरक्षित वातावरण निर्माण झालं होतं मुस्लिम राज्यांच्या द्वारे, तर त्यावेळेला तिथले जे मूळ विग्रह आहेत ना हे जे, तर ते राजस्थानला हलवण्यात आले. मग राजस्थानला जे श्रीनाथजी आहेत ते म्हणजे हे राधा गोपीनाथजी. आता पुढे जाऊ आपण. हा मग पुढच्या स्लाइडवर येऊ. आता हा श्लोक जो आहे तो आपण समजून घेऊ. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस् नमस्सन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तर आता आपण समजून घेऊ की हे महात्मे जन सतत माझं कीर्तन करतात, दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने माझी नित्य उपासना करतात. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे हे काय करतात महात्मा तर गुणगान करतात. म्हणजे श्रवणम कीर्तनम विष्णू म्हणजे सदैव भगवत भक्ती करत असतात पहा. असे जे भक्त आहेत ते भगवान यांचे एका विशिष्ट रसामध्ये जोडले जातात. म्हणजे 5 रस आहेत. शांत रस, त्यानंतर जे आहे तो दास्य रस, म्हणजे तर त्यानंतर वात्सल्य रस, त्यानंतर
साख्य रस आणि माधुर्य रस. मग यापैकी एका रसामध्ये म्हणजे ते जोडले जातात आणि दिव्य स्तरावर स्थित होतात. मग काय की मानसिक स्तरावर, शारीरिक आणि वाचिक या तिन्ही स्तरावर जेव्हा आपण स्वतःला कृष्णाच्या सेवेमध्ये युक्त करतो तर त्याला म्हणायचं कृष्ण भावना परिपूर्ण अशी. मग एकादशीचं व्रत करणं, भगवानांचा जन्मोत्सव करणं, उपवास करणं ह्या क्रियांना व्रत म्हणायचं. मग अशा पद्धतीनं सदैव आपण महान आचार्यांनी जे विधिविधानं दिलेत त्यांचं पालन करणं हेच भक्तियोगाचं आचरण आहे पहा. मग अशा पद्धतीनं भक्तियोगाचं जर आचरण केलं तर आपण जगाच्या कुठल्याही म्हणजे कुठेही असतो जगाच्या पाठीवर तर आपण भक्तियोगाचं आचरण करून महात्मा बनू शकतो. की जसे श्रील प्रभुपाद आहेत पहा, असे उच्च कोटीचे महात्मा होते आणि त्यांनी पाश्चिमात्य देशामध्ये जाऊन ज्यांना कृष्ण भक्ती म्हणजे काय, कृष्ण म्हणजे काय माहिती नव्हते, अशा लोकांना भक्ती शिकवली पहा. मग असे जे श्रील प्रभुपाद आहेत तर म्हणजे त्यांच्यासारखे जे महात्मा आहेत तर त्यांच्या कृपेने आपल्याला ही जी भक्ती आहे ती प्रदान होते पहा. श्रील प्रभुपाद की जय. तर पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढच्या स्लाइड वर येऊ. हा. पितामहस्य जगतो माता दाता पितामह वेद्यम पवित्रम ओंकारम दुःखाम यजुरेव च. तर भगवान काय म्हणतात, मी या जगताचा पिता माता आधार पितामह आहे. मी ज्ञेय सिद्धिकर्ता ओंकार ऋग्वेद सामवेद आहे. म्हणजे काय की आता इकडे आपण समजून घेऊया की भगवान जे आहेत तर त्यांची जीव म्हणजे तटस्थ शक्ती आहे. भगवान यांच्यामुळे सगळं काही निर्माण होतं. म्हणून भगवान म्हणतात की मी माता पिता पोषण करता पितामह सगळंच आहे. म्हणजे आपले माता पिता पण भगवान यांचाच अंश आहे. आपल्याला ते आपले वाटतात पण खरं तर आपणच म्हणजे आपण श्रीकृष्णांचेच सगळे जीव हे अंश आहोत. त्यामुळं माता पिताप्रमाणे जरी प्रतीत झाले तरी ते श्रीकृष्णांचेच अंश आहेत सगळे पहा. म्हणजे सृष्टीकर्ता म्हणजे धाता तर हे सुद्धा भगवानच आहेत. म्हणजे धारण करता पितामह सगळं काही कृष्ण आहेत पहा. मग श्रीकृष्णाचे जीवांचे अंश असल्यामुळे सगळं काही श्रीकृष्ण आहेत. मग वेदांचं लक्ष काय, कृष्णांची प्राप्ती करणं. त्यामुळे वेद म्हणजे पण कृष्ण आहेत. वेदाध्ययन करणं म्हणजे काय, कृष्णांची प्राप्ती करून घेणं क्रमशः. आपण शुद्ध होतो त्याद्वारे. म्हणजे मग वैदिक ज्ञानाविषयी आपल्याला आकांक्षा असणारा म्हणजे जिज्ञासा असणारा जो जीव आहे तर तो म्हणजे पण कृष्णांचा अंश आहे. आणि वेदांद्वारे उच्चारला जाणारा ओंकार म्हणजे पण कृष्णांचा अंश आहे. आणि मग कृष्ण प्राप्ती हेच वेदांचं ध्येय. मग ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद हे सगळ्यामधला म्हणजे मंत्र जो आहे सुरुवातीचा ओंकार हा सुद्धा मंत्र म्हणजे प्रणव हा सुद्धा कृष्णच आहे. तर त्यामुळे सगळं काही मीच आहे असं भगवान सांगतात. आता पुढे जाऊ आपण. मग त्याच्या पुढच्या श्लोकावर. मग भगवान काय म्हणतात, मीच ध्येय आहे. म्हणजे आपल्या जीवनाचं ध्येय काय, भगवानच आहे. पोषण करता आपले पालन पोषण करणे प्रभू म्हणजे आपल्यासारख्या जीवांना मुक्ती देणारे साक्षी म्हणजे आपल्या हृदयात साक्षी असतात. मग आपलं सर्व जीवांचं निवास म्हणजे आश्रयस्थान सुद्धा भगवानच आहेत. म्हणजे भगवान यांच्याच आश्रयाला आपण जातो प्रलयाच्या वेळेला. आणि भगवत धामामध्येच आपण जातो. भगवान यांच्यावरच आपण आश्रित आहोत. भगवान आपल्या हृदयात असणारे आपले म्हणजे परोपकाराचे जीवलग मित्र आहेत. मग उत्पत्ती प्रलय सणांचा आधार विश्रामस्थान म्हणजे सगळ्यांचं जे आहे म्हणजे आपलं निर्मिती करणारे पण भगवान आहेत. भौतिक प्रकृतीच्या माध्यमातून प्रलय म्हणजे आपल्याला नष्ट करणारे पण भगवान आहेत आणि आपण भगवान यांच्यावर स्थित आहोत. आणि विश्रामस्थान म्हणजेच काय की भगवान यांच्याचकडे आपण गर्भोदकशाही विष्णूंकडेच आपण जेव्हा की प्रलय होऊन पृथ्वी नष्ट हे सगळे जीवात्मे नष्ट होतात तर तेव्हा जातो. आणि भगवानच आपल्याला निर्माण करतात भौतिक प्रकृतीच्या जे आहे तर योनीमध्ये एखादी पिता जसं बीज जे आहे तर त्याचं रोपण करतात तसे भगवान हेच आपल्याला म्हणजे अविनाशी बीज म्हणजे निर्माण करणारे म्हणजे आपलं अविनाशी बीज रूपात आपल्याला निर्माण करतात. म्हणजे सगळं काही जे आहे ते भगवान आहेत पहा. आणि संकट निवारणासाठी सुद्धा आपण कुठे जातो तर भगवान यांच्याकडे जातो. म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये जी चेतना आहे तर तिच्या माध्यमातून आपल्याला संरक्षण प्राप्त म्हणजे परमचेतना सुद्धा भगवानच आहे. आता अर्जुनाला भगवान काय म्हणतात, मीच उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवतो आणि मीच पाडतो. म्हणजे अमृत तत्व आणि मूर्तिमंत पृथ्वी मीच आहे. चेतन असत जड पदार्थ दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहेत. म्हणजे काय की भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीमुळेच आपल्याला ही उष्णता मिळते, प्रकाश मिळतो. म्हणजे आवश्यक तेव्हा उन्हाळ्यामध्ये म्हणजे जो आहे तर उष्मा असतो, पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस म्हणजे ऋतुचक्र चालतं. म्हणजे हे सगळं भगवानांच्या कृपेमुळे आहे. मग अंतसमय आपल्याला जे अमृत भेटतात ते पण भगवान यांचा अंश आहेत. म्हणून भगवान म्हणतात पृथ्वीच्या स्वरूपात पण मीच भेटतो. मग भगवान हेच आहेत तर ते आपल्याला
अमृत तत्व म्हणजे काय तर आपल्याला असं शाश्वत जीवन देणारे म्हणजे जे जन्म मृत्यूच्या पलीकडे आहेत तर भगवान जे आहेत तर ते आपल्याला असं शाश्वत जीवन पण भगवान प्रदान करतात का तर भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपण भगवान यांच्या कृपेस पात्र होतो आणि भगवत धामाची प्राप्ती करतो म्हणून त्याला अमृत तत्व असं म्हणलंय. मूर्तिमंत मृत्यू म्हणजे भगवान स्वतःच यामध्ये ते मृत्यूच्या रूपात भगवान यांचा जीवात्मक अंश आहेत भगवान यांच्या सेवेमधले ते प्रशासकीय सेवक आहेत भगवान यांच्यामुळे निर्माण झालेले आहेत त्यांच्यामध्ये पण भगवान स्थित आहेत म्हणून ते पण अंश आहेत भगवानांचा म्हणून भगवान म्हणतात मृत्यू मीच आहे. सत म्हणजे जे चेतन म्हणजे ज्या हलणाऱ्या वस्तू आहेत आणि असत म्हणजे जड पदार्थ जे न हलणार हे सगळे भगवान यांच्यामध्ये स्थित आहेत म्हणजे सगळ्यामध्ये भगवान आहेत म्हणजे त्या भावनेमध्ये उन्नत असलेल्या वस्तू अशा असत असत सगळ्यामध्ये भगवान यांना पाहतो आणि भगवान जे आहेत तर म्हणजे त्यांच्याविषयी म्हणजे कृष्ण भावनेच्या उन्नत स्तरावर तो म्हणजे भगवान इकडे आहेत इकडे नाहीत असा भेदभाव नाही करत सगळ्या वस्तूंमध्ये जड चेतन सगळ्या वस्तूंमध्ये तो भगवान यांना पाहतो आता पुढे जाऊ आपण मग त्याच्या पुढच्या स्लाइडवर हा होते पुढची स्लाइड हा वेदाध्ययन करणारे सोमरसाचे पान करणारे स्वर्ग लोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात असे पापकर्मापासून शुद्ध झाले लोक इंद्राच्या पुण्य लोकांमध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी देवांप्रमाणे दिव्य भोग भोगतात म्हणजे काय की जे वेदाध्ययन करणारे असतात ना वेदांती तर वेदांचं ध्येय आहे भगवान यांच्या चरण कमलांची प्राप्ती करणे पण तिथे जे यज्ञ सांगितलेत वेदांमध्ये तिकडे ते आकर्षित होतात आणि मग असे यज्ञ करून काय करतात ते तर उच्च लोकाची प्राप्ती करतात म्हणजे जे आहेत तर ते स्वर्ग लोकाची प्राप्ती करतात इंद्राचा लोक म्हणजे स्वर्ग लोक तर तिथे मग ते काय करतात म्हणजे असे वेगवेगळे यज्ञ वेदामध्ये सांगितले तर ते यज्ञ करून ते उच्च लोकाची म्हणजे पुण्यकर्म करतात यज्ञ रूपात आणि ते उच्च लोकात जातात मग तिथं पापकर्मापासून त्याची शुद्धी झालेली असते त्यामुळे तिथं पृथ्वीच्या अनेक हजार पट जे आहे ते म्हणजे अनेक लक्ष पट जवळजवळ तर असं इंद्रिय भोग तिथं मिळतो करायला मग ते सगळं आपलं पुण्य पूर्ण म्हणजे पुण्य भोगून पूर्ण होईपर्यंत अशा स्वर्ग लोकांसारख्या म्हणजे तिथं दिव्य असा भोग आहे तर तो उपभोगतात मग सोमरस म्हणजे काय तर आयुवृद्धी करणारी म्हणजे दीर्घायू बनवणारी वनस्पती आहे तिचा रस ते पान करतात आणि अशा पद्धतीने दिव्य सुख उपभोगतात मग स्वर्ग लोकातले हे अमर्याद विषय सुख म्हणजे इतकं सुख असतं तिथं पृथ्वीच्या अनेक लक्षपट ते भोगल्यानंतर त्यांचे पुण्यकर्म जेव्हा क्षीण होतात तेव्हा त्यांना पुन्हा मृत्यू लोकात ते परत येतात म्हणजे त्यांना पुन्हा मृत्यू लोकात पाठवलं जातं पहा हा आणि इथे मग पुन्हा येऊन ते पुन्हा वेदामधले यज्ञ करतात पुन्हा ते यज्ञ म्हणजे ते पुण्यकर्म करतात पुन्हा इंद्रिय भोग करायला पुन्हा उच्च लोकात जातात असे जन्ममृत्यूच्या चक्रात ते पुन्हा पुन्हा येत राहतात आता पुढे जाऊ आपण हा मग त्याच्या पुढच्या स्लाइडवर अनन्यश्चितयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् हा श्लोक आपण लक्षात ठेवूया परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात त्यांची आवश्यकता मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे काही आहे त्याचे रक्षण करतो या श्लोकामधलं योगक्षेमं वहाम्यहम् हे वाक्य लक्षात ठेवा LIC ब्रीदवाक्य आहे पहा तर भगवान म्हणजे यांचा जो भक्त असतो 24 तास तो त्यांची भक्ती करतो नवविधा भक्तीद्वारे आणि भगवान यांच्याच सेवेमध्ये रममाण असतो मग भगवान जे आहेत तर ते अशा भक्ताची विशेष काळजी घेतात म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्या कृपेमुळं त्याला पुन्हा भौतिक बद्धावस्थेमध्ये परतावं लागत नाही म्हणजे क्षेम म्हणजे काय की भगवान त्याचं संरक्षण करत असतात म्हणजे भगवान जे आहेत ते त्याला आवश्यक सगळ्या वस्तू पुरवतात आणि त्याच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टींचं संरक्षण करतात भक्ताला सहाय्य करतात की कृष्ण भावनेमध्ये तो कसा दृढ होईल म्हणजे तो पुन्हा ह्या भौतिक जगतात परत येत नाही किंवा त्याचं पतन होत नाही पहा म्हणजे अशा दुःखपूर्ण बद्धावस्थेत परत येण्यापासून पण संरक्षण करतात म्हणजे सगळ्या आवश्यकता पूर्ण करतात आणि त्याच्याकडे जे आहे त्याचं रक्षण करतात म्हणून योगक्षेम महाम्य म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया भगवान जे आपल्या हृदयामध्ये स्थित आहेत तर ते सदैव आपण जेव्हा भक्ती मार्गामध्ये येतो तेव्हा आपल्याकडे जे आहे सद्यस्थितीत तर त्याचंही रक्षण करतील आणि आपल्याकडे ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याही पुरवणार आहेत ह्या भावाने जर आपण शरण गेलो भगवानांना आपले परमाश्रय ते भगवान आहेत तर नक्कीच भगवत यांची आपल्यावर कृपा होते का यालाच म्हणजे अशा भक्तालाच भगवत प्राप्ती होते यालाच योग असं म्हणतात मग इथे लक्षात ठेवूया अनन्य भाव म्हणजे काय मनात किंतु परंतु असं काही न ठेवता पूर्ण शरण जायचं पूर्ण श्रद्धेने ह्याला म्हणायचं अनन्य भाव
आता पुढे जाऊ आपण. हा मग पुढच्या स्लाइडवर येऊ. हरे कृष्ण. हा त्याची पुढची स्लाइड घेऊ. माझं चेंज केलंय पण ते बहुतेक थोडा वेळ घेत आहे. हा ओके ओके. हा आलं आलं ओके माताजी. आहे. हा हा आता या श्लोकाचा अर्थ काय की जे इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांच्या श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः पूजन माझेच करतात म्हणजे माझेच पूजन करतात असं भगवान म्हणतात आणि त्यांची आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते म्हणजे काय जे देवतांची उपासना करतात ती भगवानांनाच म्हणजे जी आहे ते ती अप्रत्यक्षपणे होत असतं. म्हणजे काय की उदाहरणार्थ आपण जर वृक्षाच्या मुळाशी पाणी न घालता पाना फुलं फांद्यानं घातलं तर म्हणजे कसं होईल पहा मग तसं म्हणजे अज्ञानामुळे घडेल हे. मग त्यामुळं किंवा शरीराच्या विविध म्हणजे अवयवांची सेवा करणं आणि म्हणजे आपण जे आहे तर उदराला अन्न पुरवठा करतो पण शरीराच्या विविध अवयवांना आपण जर वस्तू सगळ्या पुरवल्या तर त्यांचं पोषण होईल का तर बिलकुल नाही. मग देवता म्हणजे भगवान यांच्या सेवेमधले प्रशासकीय अधिकारी आहेत निरनिराळे. हा आणि म्हणून भगवान जे आहेत तर ते कसे आहेत त्यांचे जे आहेत ते स्वामी आहेत. आपण शासनाचे नियम पाळतो शासनाच्या पदाधिकाऱ्यांचे नाही पाळत हो की नाही. म्हणजे म्हणून भगवान यांचीच आपण आराधना केली पाहिजे म्हणजे भगवानांचे जे पदाधिकारी विविध सेवक आहेत प्रशासकीय ते संतुष्ट होतील तर त्यांना वेगळं संतुष्ट करायची आपल्याला गरज नाही. म्हणजे भगवानांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना जर आपण म्हणजे सेवा केली तर म्हणजे असंच होईल ना की जे म्हणजे शासनाचे नियम आपण पाळतो त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नाही पाळत मग त्यांना जर लाच दिली तर ते कसं होईल चुकीचं कर्म होईल नियम बाह्य कर्म होईल तसंच आहे. या देवदेवतांची जर आपण उपासना केली तर ह्याला काय म्हटलंय अविधीपूर्वकम इथे शब्द आहे श्लोकामध्ये म्हणजे काय की अशा देवतांची उपासना करणं म्हणजे अनावश्यक उपासना जी आहे तर ती श्रीकृष्णांना मान्य नाही. जे देवता आहे ते भगवानांचे उच्च भक्त आहेत म्हणून आपण त्यांचा सन्मान करायचा पण आपण उपासना कोणाची केली पाहिजे श्रीकृष्णांची केली पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. हा त्याची पुढच्या श्लोकावर येऊ. हा. आता जे देवतांची पूजा करतात त्यांना देवतांमध्ये म्हणजे देवलोकामध्ये म्हणजे जे म्हणजे देवतांचे जे वेगवेगळे लोक आहेत सूर्याची पूजा करतात त्यांना सूर्यलोक म्हणजे इंद्राची पूजा करतात त्यांना इंद्रलोक अशा पद्धतीने प्राप्त होतात. मग पितरांची पूजा करतात त्यांना म्हणजे पितृलोकात स्थान मिळतं. जे भूताखेतांची पूजा करतात त्यांना त्यांचा लोक प्राप्त होतो म्हणजे भूतयोनीमध्ये जन्म होतो आणि जे भगवान यांची पूजा करतात मग त्यांना काय प्राप्त होईल तर भगवत धामाची प्राप्ती होईल. हा म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल म्हणजेच काय की श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांची जर आपण भक्तिमय प्रेममय सेवा केली हरिकृष्ण महामंत्राचे कीर्तन केलं तर निश्चितच आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होईल. आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर येऊ. हा पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युप उपहतम अश्नामी प्रयतात्मनः. जर एखाद्याने प्रेमाने भक्तीने मला एखादे पान फूल फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो म्हणजे काय की भक्त आणि भगवान यांच्यामध्ये प्रेमाचं आदान प्रदान असतं. मग भक्त आणि एखादं पान फूल फळ जरी अर्पण केलं किंवा एखादं जल म्हणजे पाणी जरी अर्पण केलं तरी भगवान स्वीकार करतात म्हणजे भक्त आणि भगवान यांच्यामध्ये प्रेमाचं आदान प्रदान असतं. मग अभक्ताकडून भगवान कधीही अन्न किंवा प्रसाद स्वीकारत नाहीत ना. निसर्गामध्ये म्हणजे फळं भाजीपाला धान्य हे सगळं उपलब्ध आहे दूध पाणी सगळं मग ते भगवान स्वीकारतात ना म्हणजे मांस म्हणजे त्यानंतर मासे अंडी असं काही भगवान स्वीकारत नाहीत का म्हणजे काय की भगवान यांच्यासाठी आपण भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे म्हणजे भक्तीने आणि प्रेमाने जे काही बनवतो ते भगवान स्वीकारतात का. आणि म्हणून आपण कृष्णांच्या प्रेमास्तव भगवान यांच्यासाठी ज्या भगवान यांनी सांगितलेल्या वस्तू आहेत त्या अर्पण केल्या पाहिजेत. हा आणि अशा म्हणजे भगवान यांच्या अशा भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवानांची कृपा संपादन केली पाहिजे. आता इथे सांगितले भगवान यांनी म्हणजे प्रेमाने मी पान फूल फळ पाणी म्हणजे जे आहे ते स्वीकारतो म्हणजे कुठलाही मांसाहार किंवा काही भगवाना यांना आपण अर्पण करण्याची आवश्यकता नाही का शास्त्रामध्ये असं नाही सांगितलं किंवा भगवान यांनी नाही सांगितलं आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवूया. आता पुढे जाऊ आपण. हा मग पुढच्या श्लोकावर. हा यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्.
हे कोणते आहे? तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस ते सगळं तू मला अर्पण कर. म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे, भगवद्गीतेचं सार आहे पहा याच्यामध्ये, की जे जे तू कर्म करतो, म्हणजे आता आपल्याला काहीतरी आत्मस्तरावर आपण जे आहे ते सक्रिय असतो, आत्मा अत्यंत सक्रिय आहे. मग आपण जे काही कर्म करतो, तर मग आपण जे काही कर्म करतो ते कृष्णांच्या संतुष्टीसाठीच करावं, म्हणजे सर्व श्रीकृष्णांच्या प्रित्यर्थच करावं. जगण्यासाठी काहीतरी आपल्याला खावंच लागतं. मग आपण म्हणजे कृष्णांना अर्पण केलेलं अन्न कृष्ण प्रसाद म्हणून खावा. मग आपण काहीतरी धार्मिक कर्मकांड करतोच ना, म्हणजे आपण कुळाचार वगैरे, मग श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण करावं, म्हणजे श्रीकृष्णांच्या विग्रहांची पूजा करावी, मंदिरात जावं. म्हणजे तिकडे मग आता दान देण्याची वृत्ती आपल्यामध्ये असते, मग आपण मंदिरांना म्हणजे कृष्ण भावनेच्या प्रचार प्रसारासाठी दान द्यावं, कृष्णांच्या सेवेसाठी दान द्यावं, कृष्ण भावनामृताच्या प्रचार प्रसारासाठी अशा पद्धतीचं दान द्यावं. मग आता इकडे काय आहे की कलियुगामध्ये ध्यान करण्याकडे सगळ्यांचा कल आहे पहा. पण ध्यान प्रक्रिया जी आहे ती अव्यवहार्य आहे या युगामध्ये. या युगामध्ये केवळ आणि केवळ म्हणजे काय नाम संकीर्तन यज्ञ, म्हणजे आपण जर जप केला तर ती सुद्धा भगवान यांची वाणीनी सेवा होईल पहा. म्हणून आपण काय केलं पाहिजे, भगवानांच्या पवित्र नामाचा जप केला पाहिजे पहा. आता पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढच्या श्लोकावर येऊ. हा. तर आता इकडे भगवान म्हणतात मी कुणाचा द्वेषही करत नाही आणि कुणाचा पक्षपातही करीत नाही, सर्वांशी समभाव असतो मला. आणि जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा प्रिय मित्र आहे. म्हणजे काय की भगवान सर्वांना समान जे आहे ते प्रेम करतात, म्हणजे सर्वांच्यावर समान कृपा करतात पहा. म्हणजे पाऊस जर पडला तर एखाद्या शेतामध्ये, एखाद्या पाषाणावर, एखाद्या नदीकाठी सगळीकडे समान पडतो. मग तसे भगवान जे आहेत ते समान म्हणजे सर्वांशी समभावाने जे आहेत ते असतात पहा. पण जर कोणी भगवानाची भक्तिभावाने सेवा करेल तर भक्त आणि भगवान यांच्यामध्ये ते प्रेमाचं आदान प्रदान होतं. आणि म्हणून भगवानांना अशा भक्ताविषयी विशेष स्नेह असतो. म्हणून भगवान जे आहेत ते अशा भक्ताच्या हृदयी स्थित असतात आणि त्याच्या हृदयी सुद्धा भगवान असतात. म्हणजे त्यांच्या भक्त आणि भगवान यांच्यामध्ये प्रेमाचं आदान प्रदान होतं. म्हणजे काय की असे जे भक्त असतात, म्हणजे गोपीजन असे भक्त आहेत भगवानांना सर्वात प्रिय, आणि त्यांच्या ठाई पण भगवान म्हणजे त्यांच्या हृदयात पण सदैव भगवान असतात. आणि भगवान यांचे ते म्हणजे असे जे भक्त आहेत तर त्यांचे परोपकारी मित्र म्हणून कार्य करतात. म्हणजे त्यामुळे भगवान त्यांच्या ठाई स्थित आहेतच प्रत्येकाच्या हृदयात आपल्या. पण अशा विशेष भक्तांसाठी भगवान जे आहेत तर ते अत्यंत विशेष प्रेमाचं आदान प्रदान करतात का, तर ते सदैव भक्त भगवान यांचाच विचार करत असतात, त्यांच्या सेवेचा, आणि त्यांच्यामध्ये हे प्रेमाचं आदान प्रदान असतं. आता पुढे जाऊ आपण. हा, म्हणते पुढच्या श्लोकावर. हा. मग आता या श्लोकामध्ये काय सांगितलंय ते आपण समजून घेऊ, की अत्यंत दुराचारी आणि भक्तिमय म्हणजे मनुष्य भक्तिमय सेवा करत असेल तर त्याला साधूच समजलं पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. म्हणजे काय की एखादा व्यक्ती भक्तिमय सेवेमध्ये असतो, पण काय होतं की मायाशक्ती खूप प्रबळ आहे आणि एकाच वेळी आपली उपाधियुक्त म्हणजे मनुष्य आहे तर मनुष्य ही उपाधी आहे आपल्या शरीराला, तर त्यानुसार आपण कर्म करतो आणि भक्ती सेवेचं कर्म करतो, म्हणजे ते दिव्य कर्म, म्हणजे भक्ती आणि आपली कर्तव्य कर्म म्हणजे एकाच वेळी समांतर चालू असतात. मग काय होतं कधी कधी जो आहे तो मायाशक्तीमुळं म्हणजे मनुष्य आहे तो एखादं घृणास्पद कार्य करतो. म्हणजे काय होतं की तो म्हणजे आहे तो त्याचे जे विकार आहेत त्याच्यामुळं किंवा भौतिक विकार असे प्रबळ आहेत, ती भक्ती सेवेमध्ये युक्त असून सुद्धा काही वेळा पापकर्म होतं. मग कृष्ण भावना जी आहे ती सर्वात शक्तिशाली आहे. मग अशा भक्तांचा पतनापासून उद्धार करणार आहे, म्हणजे त्याला आपल्या चुका कळतात, तो शरण जातो भगवंतांना आणि म्हणजे त्याचे प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा करतो. अशी म्हणजे कर्म थांबवतो, तर त्यावेळेला त्याला साधूच समजलं पाहिजे, म्हणजे कृष्ण भक्तच समजलं पाहिजे. आपण जर त्याचा उपहास केला तर काय होईल, तर म्हणजे अशा पद्धतीचा उपवास म्हणजे जे करणं म्हणजे जे आहे तर अपराधपूर्ण आहे. म्हणून आपण अशा भक्तांचा उपवास नाही करायचा. तर भगवान यांच्या नियमांचं जरी त्यानं उल्लंघन केलं असलं तर तो आढळपणे भगवानांच्या सेवेमध्ये असतो पहा. मग याच्यावरून आपण भक्ताची योग्यता समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे जगाई मध्ये आहेत तर ते कसे पापी ब्राह्मण होते, पण नंतर ते उच्च कोटीचे वैष्णव बनले. मग त्यांचा आपण उपहास न करता त्यांचा सन्मान करणं आवश्यक आहे. त्यांना साधू म्हणजे कृष्ण भावनाभावितच व्यक्ती समजणं आवश्यक आहे. आता पुढे जाऊ आपण. पुढच्या श्लोकावर येऊ.
हा मग ते समजून घेऊया श्लोकाचा अर्थ की असा जो आहे तो लवकर धर्मात्मा बनतो म्हणजे भगवानांच्या आश्रयाला येतो आणि धर्मात्मा बनतो मग त्याला शाश्वत शांती प्राप्त होते म्हणजे भगवानाच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये स्थिर होतो भौतिक कल्मश त्याच्या हृदयातून निघून जातात आणि त्यामुळे काय होतं भगवान जे आहेत ते काय म्हणतात हे कोणते निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही म्हणजे काय म्हणजे अर्जुनाला ते सांगतात की मी जर सांगितलं तर कदाचित माझ्या प्रतिज्ञा मोडल्या जातात है ना भगवान जे आहेत ते भक्तवत्सल आहेत म्हणून भक्तांच्या प्रेमापोटी प्रतिज्ञा मोडतात युद्धामध्ये असं झालं ते म्हणजे अर्जुनाच्या रथाचा चाक घेऊन ते भीष्मावरती धावून गेले म्हणजे असं माझ्यावर एक विश्वास कोणाचा असेल नाही म्हणजे राहणार नाही पण निश्चितच भक्तांवर तुझ्यासारख्या भक्तांनी जर प्रतिज्ञा केली तर निश्चितच मी भक्तांच्या शब्द जो आहे तो म्हणजे किंवा वचनांचं पूर्ती करण्यासाठी आणि त्यांचं पालन करण्यासाठी सदैव भगवान जे असतात ते सदैव म्हणजे कटिबद्ध असतात आणि म्हणून अर्जुनाला म्हणतात की तू घोषणा कर की माझ्या भक्तांना की म्हणजे माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही म्हणजे ह्याच्यावरून आपण समजून घेऊ की भक्तांच्या हृदयात निरंतर भगवान असतात आणि त्यांची शुद्धीकरणाची प्रक्रिया जी असते ती सुरू असते का आपण त्यांच्या आश्रयाला गेलो तर निश्चितच म्हणजे जे आहे ते म्हणजे अत्यंत निंद्य कृत्य केलेला मनुष्य वाईट कृत्य केलेला मनुष्य सुद्धा लवकरच धर्मात्मा बनतो जसं जगाईमध्ये म्हणजे आणि भगवानांची कृपा प्राप्त करतो का इकडे जो प्रल्हाद भक्त प्रल्हाद महाराजांचं चित्र आहे पहा मग त्यांच्यासाठी भगवान स्वतः आले आणि नरसिंह भगवान यांचा वध केला पहा आणि इतके कमी वयामध्ये प्रल्हाद महाराज बनले म्हणजे अशा पद्धतीने भगवान जे आहेत तर ते आपल्या भक्तांची काळजी घेत असतात म्हणजे नमे भक्त प्रणश्यते म्हणजे त्याला कुठल्याही संकटातून भगवान जे आहे ते वाचवण्यासाठी सदैव उपस्थित असतात आता पुढे जाऊ आपण त्यामध्ये पुढच्या श्लोकावर हा आता भगवान काय म्हणतात जे माझा आश्रय घेतात ते नीच कुळातील स्त्री वैश्य शूद्र असले तरी परमगती प्राप्त करू शकतात म्हणजे काय की भगवान यांची ज्यांच्यावर कृपा होते तर त्यांना म्हणजे जे आहे ते भगवत धामाची प्राप्ती होऊ शकते म्हणजे कुणालाही म्हणजे कुणीही असो म्हणजे स्त्री असो शूद्र असो किंवा हिन कुळातील चांडाळ असो किंवा पापी कुळात जन्म म्हणजे उच्च लोकात जन्म पाहिजे असं काही नाहीये आपण स्त्री म्हणजे स्त्रियांना स्त्री धर्म आहे वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये नाही आहेत आणि जे असे मांसभक्षण वगैरे करणारे आहेत त्यांना हिन कुळातले असे म्हणले चांडळ तरी देखील म्हणजे भगवान कृष्णांचा जर आपण आश्रय घेतला आणि भक्तिमय प्रेममय सेवा केली तर निश्चितच काय होईल तर आपण जे आहे ते महाज्ञानी योगी बनतो आणि त्याचद्वारे आपण भगवानाची कृपा प्राप्त करू परमगती म्हणजे काय परमगती म्हणजे काय तर आपण भगवत धामाची प्राप्ती करू शकतो आता पुढे जाऊ आपण तो उदाहरण म्हणजे बली महाराज जे आहे ते असुर होते पहा पण त्यांनी भगवानांना जे आहे तर म्हणजे ते 3 पावलं जे आहेत तर त्याचं तिसरं पाऊल जे आहे तर त्यांच्या माथ्यावर ठेवा सांगितलं म्हणजे त्यांचे अशा पद्धतीने भगवान यांनी त्यांच्या चरणी त्यांनी जी भक्ती आहे ती समर्पित केली पहा आणि दुसरं जे उदाहरण आहे ते माता देव होती कपिल मुनींच्या माध्यमातून त्यांनी सगळं ज्ञान ग्रहण केलं आणि त्यानुसार आचरण केलं आणि त्यांनी भगवत धामाची प्राप्ती केली आता हा शेवटचा श्लोक आपण अभ्यास करू मन्मनाभव मद्भक्तो मध्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसि युक्तेव आत्मानं मत्परायण म्हणजे काय की आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर माझा भक्त हो मला नमस्कार कर माझे पूजन कर माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील म्हणजे काय की मनमनाभ बघतो मत बघतो माझं सदैव चिंतन कर माझ्यामध्येच तुझं मन युक्त कर माझा भक्त हो भगवान यांचं भक्त होऊन काय करायचं भक्तिमय प्रेममय सेवा करायची भगवान यांची आणि भगवान यांच्याच विग्रहांची सेवा करायची भगवान यांचंच पूजन करायचं भगवान यांनाच दंडवत करायचं भगवान यांनाच आपण जे आहे ते भोगार्पण करायचा आणि तो प्रसाद ग्रहण करायचा अशा पद्धतीने भगवान यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये जर रममाण झालं तर निश्चितच भगवान यांचा संग केल्यामुळे आपल्याला भगवान यांच्या धामाची प्राप्ती होईल ते आपण समजून घेऊ की म्हणजे असा जो भक्त असतो तो काया वाचा मनसा भगवानांच्या भक्तीमध्ये दृढ असतो तर निश्चितच म्हणजे नवविधा भक्तीद्वारे तो भगवानांची प्राप्ती करू शकतो आणि म्हणून शुद्ध भक्त जे आहेत त्यांचा संग आपण केल्याप्रमाणे आध्यात्मिक गुरूंचा तर निश्चितच काय होईल त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होईल इथे आपला अध्याय पूर्ण झाला कोणाला काही प्रश्न असतील तर विचारूया या अध्यायामध्ये जरा भरपूर श्लोक होते म्हणून आपल्याला 10 मिनिटं जास्त लागली तर थांबूया आपण मग त्याची आजचा जो श्लोक आहे ना
तर आपण घेऊ 1-2 मिनिटांमध्ये आणि मग आपण क्लास थांबवू. कोणाला काही शंका असेल तर विचारू. विधा माताजी, आपण रिकॉर्डिंग स्टॉप करूया. विधा माताजी, रिकॉर्डिंग स्टॉप कर सकते हो आप. हरे कृष्णा. हाँ विधा माताजी, आप रिकॉर्डिंग स्टॉप कर सकते हो. हरे कृष्णा. माताजी, तो श्लोक आणूया. यज्जुहोशी, तो श्लोक. कोणाकोणाला म्हणायचा हा श्लोक, त्यांनी म्हणूया. हा गिरीश जोशी प्रभूजी, आपण म्हणूया. हरे कृष्णा. हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा. यत् करोषि यत् शक्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत् तपस्सि कौन्तेय यत् यत् कुरुष्व मदार्पणम्. हरी हरे बोल. कृष्ण. खूप सुंदर, खूप छान म्हटलं. हरे हरे कृष्णा. कृष्ण. हा रागात माताजी, तुम्ही म्हणा आणि कोण म्हणणार असतील त्यांना टर्न द्या माताजी. हा माताजी सुनीता नागरे त्यांचा बहुतेक माईक ऑन आहे, त्यांना म्हणायचं असेल तर हा विचारा. हा द्या ना, द्या. हा हा हरे कृष्ण. मला ते अक्षर छोटे आहे जरा माताजी सांगा. म्हणा. हा यत् करोषि यज्ञासि यज्जुहोषि ददासि यत् यत् पश्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. हरे कृष्ण. खूप सुंदर माताजी. अजून कोणाला म्हणायचंय? अक्षर माताजी, आपको इच्छा छोटे हुई तो जरा. आप भी बोल सकते हो. ठीक आहे. हा माताजी, अजून कोणाला म्हणायचंय? हा क्षमा माताजी म्हणा. माताजी, त्यांचा आवाज येईपर्यंत आपण दुसऱ्या कोणाला तरी सांगूया, कोण इच्छुक आहेत त्यांना. हो माताजी, मी म्हणते पाहिजे तोपर्यंत. हा हा आणि रुपाली कुलकर्णी माताजींचं माईक ऑन आहे बहुतेक. माताजी, तुम्हाला हा म्हणायचंय का? हरी बोल. हो मी रुपाली म्हणेन, माताजी. पण आणि मला एक शंका पण होती, ती विचारायची होती. हो चालेल ना, हा विचारा ना. नमस्कार नमस्कार माताजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. माझी शंका अशी होती की मी कालच्या 8 अध्यायांपर्यंत आपल्या हा लिंक वरती जाऊन प्रश्न उत्तर सोडवण्याचा प्रयत्न केला. हा 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 हरी बोल. हा, खूप छान. हरी बोल. आणि आता म्हणजे आजचा उद्या घेणार, म्हणजे दररोज ते लिंक मी म्हणजे झूम मीटिंग मी ऐकणार आणि नंतर मग त्याचे प्रश्न उत्तर सोडवेन. म्हणजे मला थोडस खूप सोपं वाटेल असं ते. कारण का हो ज्यावेळेस तुमचं चालेल ना. निरूपण पूर्ण ह्या श्लोकांवर ह्या अध्यायांवर होतं ना, त्यावेळेस हा अजून ती छान लिंक लागते थोडी थोडी. हरी बोल. खूप छान. खूप खूप छान प्रयत्न सुरू आहेत तुमचा अभ्यास माताजी. असंच प्रयत्न चालू ठेवा. आणि मी हो काल बोलले होते माताजी ना, तुमच्याशी संपर्क करून ती लिंक तुम्हाला द्यायला. खूप छान, मस्त, खूप छान प्रयत्न हो, आहेत. मी तर आज सर्व. त्याच्यामध्ये पासवर्ड वगैरे पण फीड केला हा हा आणि जवळजवळ कालच्या 8 अध्यायांपर्यंत सोडवलं. त्यामध्ये हा हा त्यांनी 100% मध्ये 44% एवढी ग्रोथ दाखवली आहे की आपण हा तिथेपर्यंत सोडवू शकलो. म्हणजे हा आता हा पुढचे जे अध्याय आहेत ते जसजसे सोडवत जाऊ तसे ग्रोथ ग्रोथ ते चेंजेस होत हा जाईल. हा आणि तसे जसे होतील तसेच सोडवा सगळ्यांनी. एकदम सगळे सोडवायला लोड येतं आणि पुढे ना ती लिंक 3 दिवस किंवा मॅक्झिमम 4 दिवसच ओपन असतात. मग नंतर त्या लिंक बंद होतात. मग तुम्ही एवढा कोर्स करून पण काही उपयोग नाही ना. म्हणजे ते हो सोडवायला नाही मिळाले तर ते दिवस म्हणजे आपल्याला पुढे काय अडचण येईल, आपण बिझी राहू, असं काय होईल माहित नाही ना. रोजच्या रोज सगळ्यांनी सोडवा. अजून म्हणजे हो हा आणि ते पाठी पडलेत लोक, त्यांनी पण ते मागचे अध्याय सोडवून घ्या. त्याचं क्विज ते सोडवताना काही अडचणी आल्या तर एकमेकांना विचारा, माझी मदत घ्या, मला क्लासमध्ये विचारा, है ना. असं करूया हो. आपण सगळ्यांनी, ऍक्च्युली है ना. आपल्या छान विचारणामध्ये वाटलं. 4-5 दिवस केले, त्यामुळे आज मला लोड वाटला तो तुम्ही म्हणतात तसं, हो की ना, मग अगदी तसं तो होईल. तसा लोड जाणवतो.
पण हे हो असं जर केलं आपण की घरचा अभ्यास सारखं केलं की आज काय शिकवलं आणि उद्या त्याच्यावरती हे केलं तर ते अगदी फ्रेश ज्ञान म्हणजे अगदी ताजं आणि येस होतं. आणि ती उत्तर अक्युरेट येतात ना, सगळी बरोबर येतात. त्यामुळे तसंच करा सगळ्यांनी, है ना. हरी बोल हो. माताजी, खूप छान प्रयास. हा माताजी. मी, प्रयत्न आणि करते म्हणण्याचा हा श्लोक हा 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 जमतोय. यत्करोषि यज्ञासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. हरी बोल, खूप छान, खूप छान. मी बोलते धन्यवाद आता. धन्यवाद माताजी. हा हा क्षमा. ठीक आहे. हा हा बोला ना यत् माताजी. करोषि यत् 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 करोषि यत् शस्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यासि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. हरी बोल. हे यदश्नासी असं म्हणलं तरी चालेल किंवा यत अश्नासी, जसं जमेल तसं म्हणूया यत् सगळ्यांनी. हा यत् हा यदश्नासि किंवा यद अश्नासि. ओके. हा येते असनाशी, कसं जमेल तसं. हा. माताजीचा ऑडिओ येतो, सगळे ऐकतात ना, सगळ्यांनी ऐकत चला. रोज मी श्लोकाचा चित्र पाठवत असते आणि ऑडिओ पाठवत असते. म्हणजे दीपांजी तुमच्या ऍडमिन माताजींकडे मी पाठवतो, आम्ही पाठवत असतो आणि त्या पाठवत असतात तुम्हाला. तो सगळ्यांनी ऐका, म्हणजे सगळ्यांना मग प्रॅक्टिस होईल, है ना. क्लाससाठी माताजी अजून एक ऐकतो. शंका आहे. हा हा माताजी अजून एक शंका आहे. तुमचे हो हे जे विचारा. ह्या अध्यायांवरती जे निरूपण आहे आता तुम्ही सरळ सरळ सगळं हे जे सांगताय त्याचे ऑडिओ आहेत का? हो मिळणार ना तुम्हाला. आम्ही दरवेळेला प्रत्येक क्लास झाला की देत होतो आतापर्यंत. तुमचीच हा पहिली बॅच आहे की तुम्हाला काय करणार, सगळ्यात शेवटी देणार एक प्लेलिस्ट दिली ना, एक प्लेलिस्ट हा. म्हणजे एक लिंक देणार की ती क्लिक केली की तिथे सगळी प्लेलिस्ट 18च्या 18 अध्यायांची येईल. हम्म? हो कारण माझं परवा 6 तारखेला तुमचं निरूपण पूर्ण मिस झालंय हम्म. आणि काय की निरूपण पूर्ण ऐकलं की अजून थोडंसं चेंजेस मिळतात ना, हो 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 हो. ते तुम्ही ऐकू डेव्हलप होतच शकाल नाही. त्यासाठी. आपण काय करत होतो आतापर्यंत, म्हणजे मागच्या महिन्याच्या बॅच पर्यंत प्रत्येक अध्याय संपला की रेकॉर्डिंग देत होतो. पण ह्यावेळी काय केलंय, थोडं नवीन म्हणजे बदल केलाय की तुम्हाला बर सगळ्यांना सोपं जाईल ना, की एकच लिंक क्लिक केली की तिथं ओळीनं पहिल्या अध्यायापासून सगळे येतात. म्हणजे बर बर प्लेलिस्ट तिथे क्रिएट केली जाते. अशा दृष्टीने बर ते केलंय सेव्ह. तर तुम्हाला हो शेवटच्या दिवशी त्या दिवशी सगळं मिळून जाणार ग्रुपला. तुम्ही हो कधी ऐकू शकता. अशा पद्धतीने. आणि हो ती हो कुठेतरी लिंक चालेल हरकत नाही. कॉपी करून, हा ती कॉपी करून कुठेतरी सेव्ह करायची, म्हणजे तुम्हाला कधी पाहिजे तेव्हा ते ऐकता येईल पुन्हा पुन्हा. ठीक आहे हो माताजी. येस येस नक्की नक्की. ओके. हरे हरी बोल. कृष्ण माताजी. हा बोलू. हा माताजी. मला ते प्रश्न उत्तराचं नाही सापडत आहे. क्विज लिंक म्हणून ते येतंय पहा ग्रुपवर. माताजी मी त्या ग्रुपला नाही आहे, म्हणजे आपले टीचर असतात ना, ते नसतात ग्रुपला. तर हा त्यामुळं मला तिथं कसं चित्र आलंय माहिती नाही. तर ज्यांना क्विज लिंक माहिती आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून माताजी, म्हणजे इकडे ग्रुपला टाकलं माताजी, तर. हा ग्रुपला, ग्रुप बंद असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून जर इकडे चॅट बॉक्सला त्यांना टाकता आलं तर बघा, झूम मध्ये, तर त्यांना कळेल ती कुठली आहे. किंवा माताजी आता काय बघा. करा तुम्ही, माताजी काय करा तुम्ही, तुम्हाला जर समजलं नाही तर आपल्या ज्या ऍडमिन माताजी आहेत ना, दीपांजली म्हणून ऍडमिन हा माताजी, त्यांना हा फोन करा. तिथे नंबर असतो आणि त्यांना विचारा, मग त्या तुम्हाला सगळं सहकार्य करतील आणि सांगतील. हा ठीक आहे. आणि किंवा रुपाली, माताजी मी भगवद्गीता वाचते म्हणजे रोज. आता माझा 12वा अध्याय चालू आहे. तर ते 18 अध्याय पूर्ण झाल्यावर काय करावं लागतं का? आधी तुम्ही क्विजच सोडवा. 18 अध्याय झाल्यानंतर आपण जे आहे ते गीता महात्म्य वाचायचं आणि हा गीतेची आरती आहे भगवद्गीतेविषयी ती आपण म्हणू शकतो. कृष्णांच्या मंदिराला भेट देऊ शकतो. आपल्याकडे शाळीग्राम शिला असेल तर त्यांना अभिषेक करू शकतो, किंवा बाळकृष्ण असतील असं मी सांगेन 18व्या दिवशी. ठीक आहे. काय नाही, काय मी रोज 2 घेते कारण की मला आहे ना ह्याच्यात एकादशी द्वादशीला घ्यायचंय ते करायला. हा हा ठीक आहे ठीक आहे. तुम्ही अभिषेक करा, बाळकृष्ण किंवा शालिग्राम असतील तर. गीता हा महात्म्य त्या दिवशी पठण करा.
ठीक आहे. आणि हा भगवद्गीतेचे ग्रंथ आहेत ना, त्यांचं फूल घाला त्यांना, म्हणजे पूजा आपण करतो तशी. आणि त्यांना जे आहे ते तुपाच्या निरांजनाने ओवाळायचं. भगवद्गीता, भगवान श्रीकृष्णांचे विग्रह असतील, बाळकृष्ण असतील, शालिग्राम असतील, मग ते ओवाळताना कसं ओवाळायचं? आता अधिक महिना पण सुरू आहे, तर त्यांचे जे चरण कमल आहेत भगवान यांचे, असं भाव ठेवायचा. त्याला 4 वेळा, भगवानांच्या नाभी कमलाशी 2 वेळा, आणि भगवानांच्या मुखारविंद आहे तिथे 3 वेळा, आणि पूर्ण भगवानांचं संपूर्ण शरीर आहे त्याला 7 वेळा. तर ते मी सांगेन त्या दिवशी. ठीक आहे. हो चालेल तुम्हाला माताजी. म्हणजे तुम्ही एखाद्या दिवशी मला आठवण करा, मी सांगेन तुम्हाला. हो भगवान हो यांना आता अधिक महिना आहे, सगळ्यांनी लाभ घ्या. भगवान यांना कसं ओवाळतात, तर आपल्याकडं भगवानांचा कुठलाही फोटो असो, चित्र असो, काहीच नसलं तर मोबाईल मध्ये तरी चित्र असतं, तर काय करायचं? एक तुपाचं निरांजन घ्या. तुपाचं शक्य नसेल तेलाचं घ्या, असं काही नाहीये की तुपाचंच घेतलं पाहिजे. आणि काय करायचं, तर भगवान यांना त्यांनी भगवान यांचे जे म्हणजे मी जो क्रम सांगितला तसं, म्हणजे चरण कमलांना 4 वेळा, नाभी कमलाशी 2 वेळा, म्हणजे आणि वरती मुखाला 3 वेळा, आणि हे झाल्यानंतर पूर्ण बॉडीला 7 वेळा असं ओवाळायचं. आणि चालेल. 84 गातात ह्या महिन्यामध्ये, अधिक महिन्यामध्ये, भगवान यांच्यासाठी. महिना जो आहे तो पुरुषोत्तम मास म्हणतात, बस. अत्यंत पवित्र आहे भक्तांसाठी. तर आपण 84 गायलं या महिन्यामध्ये. आणि 15वा अध्याय गीतेचा जर म्हणला, तर भगवत कृपा आपल्यावर खूप भरभरून होते, म्हणजे आपण जे करतो त्याच्या 1000 पट. मग आता 15वा अध्याय जेव्हा येईल, तर आपण अधिक मासातच भगवद्गीता पठण करतोय, रोज भागवत भगवद्गीता पठण व्हावं. तर आपण सगळे हा पुण्यात आहोत. आपलं बरोबर अधिक मासातच हा कोर्स सुरू झालाय. तर आपण असं ओवाळायचा प्रयत्न करूया भगवानांना. हो हो एकादशीचं व्रत केलं, एकादशीचा उपवास केला, तर आणखी लाभदायी आहे. त्या दिवशी विष्णू तत्व 1000 पटींनी कार्यरत असतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण अनेक म्हणजे व्रत या अधिक महिन्यामध्ये करू शकतो. भगवान कृष्णांचं मंदिर जवळ असेल तर तिथे जाऊन 4 प्रदक्षिणा घातल्या, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येतील. जे शक्य आहे ते करूया आपण. भोग अर्पण करूया किंवा जप 16 माळा करायचा प्रयत्न करूया. तर त्यामुळे काय होईल? भगवानांची कृपा मिळेल आपल्याला. रोज न चुकता 16 माळा करायच्या, त्याच्या 1000 पटीने मग आपल्याला फळ मिळेल पहा. असे प्रयास आपण करू शकतो. हा हो माताजी, माताजी. दिवशी 16 अं, माळा प्रयत्न करा तुम्ही. हो हो आणि तुम्हाला सगळ्यांना आवडणारच आहे, तर आपण एकादशी दिवशी जप पण घेऊ शकतो. आपण आपलं अध्याय तो लवकर पूर्ण करायचा. आज जरा 10 मिनिटं जास्त लागेल, क्षमस्व त्याबद्दल. थोडासा मोठा पण होता अध्याय आणि खूप फिलॉसॉफी होती आजच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे काही अध्यायामध्ये असं आहे, तर तिथं आपण 10 मिनिटं जास्त लागतील. तर आपण काय माताजी करायचं, अध्याय साधारण 10 वाजता संपतो, तर आपण 1 माळ तरी जप करायचा. मग एकादशी दिवशी सगळे तयार असतील तर आपण क्लास संपल्या संपल्या 1 माळ जप करू त्या दिवशी. असा भाग करू शकतो. हा हो चालेल प्रभू, माताजी. हो है ना? माताजी हो हा. हरी चालेल बोल माताजी. हरे माताजी कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा. हा. आता आता माताजी बोलत होते ना, सोनाली त्यांनी मला प्रश्न विचारला होता. ते म्हणजे तुळशी हा. मातेला आपण पाणी बुधवारी आणि असं कोणतं तरी वार सांगितलं त्याला घालायचं हा. नाही. हा. त्यांच्या शंकेचं समाधान ते मला, मी म्हटलं नाही असं. मी आपण हा. हा. माताजींना उद्या विचारू प्रश्न. हो कधी हो, घालायचं का सांगते. कधी कोणत्या वारी एक मिनिट. घालायचंच नाही असं ते म्हणतात. सांगते माताजी मी, एकच मिनिट. माताजी जरा क्रीडा माताजींना मेसेज पाठवणार, रेकॉर्डिंग स्टॉप करायला. आपण हा हा प्रश्नोत्तराचे रेकॉर्डिंग बंद करतो. ठीक आहे तर सांग. त्यांना हो मेसेज प्लीज पाठवाल, मी तोपर्यंत. हो हो मी हो. सांगितलं पाठवते पण पाठवते. त्यांना लक्षात नाही आलं. हा. हा. तर ठीक आहे. माताजी, हा, आता हे कर्मकांडाचा भाग आहे की बुधवारी पाणी घालायचं, अमुकवारी नाही घालायचं, असं जे काय आहे ते. आपण ना भगवानांची भक्तिमय प्रेमय सेवा करतो, म्हणजे आपण वैष्णव बनतो आहोत. म्हणजे आपण कर्मकांडी नाही बनायचंय, नाही. वैष्णव बनायचंय आपला. वैष्णव बनण्यासाठी हो म्हणून आपण सगळ्या वारी पाणी घालू शकतो तुळशी मातेला, आणि सगळ्या वारी सेवा करू शकतो, कारण त्या उच्च कोटीच्या वैष्णव आहेत. तुळशी माता ज्या हो आहेत त्या आध्यात्मिक जगतातून आलेल्या आहेत. म्हणजे कुठून आलेल्या आहेत, तर हो दिव्य आध्यात्मिक जगत, दा- म्हणजे भगवत धामातून भगवत धामातून. प्रकट झाले. हा मग त्यांची जर सेवा केली तर ते कृष्णांकडे आपली शिफारस करतात माताजी. म्हणजे हो तुळशी मातेची हो आपण 8 प्रकारे सेवा करू शकतो. त्यांना जल प्रदान करणं, त्यांची आरती म्हणजे गाणं, त्यांची आरती करणं, म्हणजे त्याला हा धूप दीप प्रदान करणं, नैवेद्य प्रदान करणं. त्यानंतर त्यांचे हा जे बीज आहेत तर ते पेरणं, त्यांची रोपं तयार हा करणं,
आणि त्यांना जल देणं, असे 8 प्रकारे आपण सेवा, म्हणजे त्यांना नमस्कार करणं, दंडवत करणं, अशा 8 प्रकारे आपण सेवा केली तर भगवत कृपा होते. पद्मपुराणामध्ये हा उल्लेख आहे ना त्याची. तर आपण अशा पद्धतीने त्यांची सेवा करायला पाहिजे. माताजी, बीजचं काय सांगितलं? बीज म्हणजे मंजिरी असतात ना, त्या सुकलेल्या अशा असतात ना, त्या अलगद तोडायच्या पेरायचं आणि ते रोपण करायच्या, म्हणजे काय म्हणतो आपण, पेरायचं पेरायच्या, लावायचं आपलं बीज लावायच्या. असं पेरायचं. जिथं जास्त जास्त तुळशी, म्हणजे तुळशीची रोप असतात तिथं विष्णू वास असतो. म्हणजे ते विष्णू आहेत तिथं आपोआपच लक्ष्मीचा वास असतो ना. म्हणजे विष्णूंच्या पाठोपाठ माता लक्ष्मी येतात. म्हणून आपण नेहमी जास्तीत जास्त तुळशी मातांचं बीजरोपण करावं. नेहमी जे आपल्या घरात तुळशी असेल, नसेल तर आपण एक छोटीशी कुंडी आणूया, छोटस तुळशी वृंदावन आणूया. अधिक महिना सुंदर आहे ही नवीन गोष्ट सुरू करायला. आपल्या अंगणामध्ये तुळशी माता हव्यात, म्हणजे कायम हव्यातच. पवित्र आहेत त्या, पवित्र वैष्णव आहेत. म्हणजे तुळशी माता, गंगाजल, हरिनाम, हे कसं आहे, उपजतच पवित्र आहे, म्हणजे प्रत्यक्ष. तर म्हणजे कसं, तर हे म्हणजे शुद्धच आहे, म्हणजे असे. म्हणजे तर त्यामुळं काय की आपण जे आहे तर त्यांची सेवा करणं आवश्यक आहे.